वाल्मिका सारिथा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा तुझे नको दीनवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। भगवंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपला अभ्यास चालू आहे। तिसरं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत आणि आदरणीय आचार्य कैलासताई काळकर या आपल्याला हे तिसरं प्रकरण सांगत आहेत। आपण या प्रकरणातील मागच्या सत्रामध्ये आपण सुखाचे प्रकार पाहिले होते आणि आता या प्रकरणातील शेवटचे 2 घटक आपण अभ्यासणार आहोत। 4 आश्रम, परमार्थ आणि माणसांचे प्रकार असा आजचा आपला अभ्यास आहे। असे घटक आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी 2 दिवसापूर्वीच गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्या आचार्य कैलासताई काळकर यांना वंदन करतो, तसेच सर्व आचार्यांना वंदन करतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अधिक वेळ न घेता मी कैलासताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करा। कैलासताई। प्रार्थना म्हटलीच आहे, गुरूंची ही प्रार्थना केलेली आहे, त्यामुळे विषयाला सुरुवात करते। गुरु माऊलींचा आशीर्वाद घेते, ज्ञानराज माऊलींचा आशीर्वाद घेते आणि तुमच्या पुढे चिंतन व्यक्त करते। आज आपल्या पुढे विषय जो चिंतनासाठी आहे तो विषय चतुर्विध पुरुषार्थ आणि माणसांचे प्रकार, मानवाचे प्रकार असा आपल्या पुढे विषय आहे। मुळामध्ये एक लक्षात असेल की पुरुषार्थ शब्द आपण वापरतो, काय अर्थ आहे त्याचा? पुरुषांनी प्राप्त करण्याचा अर्थ म्हणजे प्राप्तव्य। पुरुषांनी करायचं प्राप्तव्य म्हणजे मिळवायची गोष्ट म्हणजे पुरुषार्थ, असा साधा सरळ अर्थ आहे। पण आध्यात्मिक शास्त्रामधनं किंवा परमार्थ शास्त्राचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की पुरुषार्थ म्हणजे नक्की काय, पुरुष म्हणजे काय? तर पुरुष या शब्दाची किंवा याची व्याख्या पुरुष आणि स्त्री असा भेद ह्याच्यामध्ये नाहीये। तर पुरीशेते इति पुरुषः, या नगरीमध्ये राहायला आलेले जे चैतन्य त्याला पुरुष असं म्हणतात। या नगरीमध्ये राहायला आलेले जे चैतन्य त्याला पुरुष असं म्हणतात। म्हणून स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, नरदेह घेऊन जन्माला जो जो आला त्यांनी जे प्राप्त करायचं मिळवायचं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात। त्यामुळे ही जबाबदारी आपली स्त्रियांवर आणि पुरुषांवर म्हणजे देह घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक जीवावर आहे आणि ती आपण करायला पाहिजे। हे लक्षात असेल आपल्या की हे वापरतो की नाही आपण व्यवहारात। आपण पुष्कळ वेळेला काही गोष्टी वापरतो, आपल्याला कळतात असं नाही, आणि कळत नाहीत म्हणजे आपण त्याचा फारसा विचार करत नाही असाच त्याचा अर्थ आहे। अगदी साधी गोष्ट आहे बघा, देवापुढे रांगोळी काढतो आपण आणि देवापुढे जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा श्री काढतो, इकडे 2 रेघा काढतो आणि तिकडे 2 रेघा काढतो। देवापुढे रांगोळी काढतानाच फक्त काढतो किंवा तुळशीपुढे असं नाही, पत्र लिहितो तेव्हाही श्रीभोवती 2 रेघा इकडे तिकडे देतो। साधी यादी करायची ठरवली तरी सुद्धा हेच करतो। का करतो? कधीतरी मनात विचार आला का की या इकडे 2 रेघा आणि इकडे 2 रेघा, याचा काय अर्थ असावा? फारसा विचार आपण कशाचाच करत नाही आणि विचार केला तर अनेक गोष्टी आपल्या आत्मसात होतात, कळतात। तर ह्या ज्या इकडे 2 रेघा आणि तिकडे 2 रेघा आहेत ना, हे चतुर्विध पुरुषार्थ आहेत आणि त्या पुरुषार्थांचा विचार आपण आज करणार आहोत।
मुळामध्ये त्याचा अनुक्रम ठरलेला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म पहिल्यांदा आहे, मोक्ष शेवटी आहे. याचा अर्थ मध्ये श्री आहे. हा श्री म्हणजे सगळंच आहे. त्यात ओंकार आहे, मी आहे, लक्ष्मी आहे, सगळं सगळं सामावलेलं आहे त्याच्यात. परब्रह्म आपलं जीवन म्हणूया. आणि ह्याच्या भोवती धर्म आणि मोक्षाची कडसणी किंवा बंधन असणं आवश्यक आहे. आपल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक गोष्टीला धर्माचं आणि मोक्षाचं बंधन असणं आवश्यक आहे. आणि ते अर्थ आणि काम त्यामुळे बंदिस्त राहतील, मर्यादित राहतील, चांगल्या तऱ्हेनं वापरता येतील. पण झालंय काय, आज हा विचारच माहीत नसल्यामुळे तो जो धर्म आहे त्याला अर्थाने कोपरखळी मारलेली आहे, ढकलून दिलेलं आहे धर्माला अर्थाने. तो अर्थ शब्द घेईन तेव्हा. कामाने मोक्षाला कोपरखळी मारली आहे, ढकलून दिलेलं आहे. ते दोन्ही मोकाट आहेत. आज अर्थ आणि काम दोन्हीही मोकाट शब्द बरोबर आहे. आणि असेच झालेले ते खरं म्हणजे ते योग्य आहेत. आपल्या पुरुषार्थ आहे ना, प्रत्येक पुरुषाने मिळवायचे आहेत, पण ते बंदिस्तीत असायला हवेत, मर्यादित असायला हवेत. मर्यादा ओलांडून ते नाही इकडे इकडे जाता कामा. म्हणून हा विचार आपल्याला करावा लागतो की काय आहे याचं. मग प्रत्येक पदाचा अर्थ समजावून घ्यायला हवा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. साधं कसं सांगते तुम्हाला, आपल्याकडे घरी उंबरठा असतो बघा. म्हणजे आपल्याला काय काही संकेत कळतात, माहीत असतात, त्याचे विचार नाही. दारापुढे रांगोळी काढतो बघा, ती काही शुभचिन्ह आहे फक्त तर आहेच आहे. फक्त शोभन आहे का दाराचं? नाही. त्याच्याही पाठीमागे तिथे सुद्धा तुम्ही बघा, आज उंबरठ्याला पूर्वी घराला लाकडी उंबरठा होता आणि त्याच्यावर रांगोळी काढली जायची. रोज संध्याकाळी लक्ष्मी येते म्हणून पाणी घालून उदबत्ती लावून रांगोळी काढली जायची. पूर्वीच्या घराचे दरवाजे लहान होते, उंबरठ्यात वाकून जायला लागायचं. आजचं गेलं, आज उंबरठाच गेला. आपल्या लक्षात असेल की अपार्टमेंटमध्ये अपार्ट फ्रॉम इच अदर ह्याच्यामध्ये हे सगळं गेलं, उंबरठा नाही. पण आज कुठेही संगमरवराचा असू देत, कडाप्याचा असू देत, तिथे उंबरठा ठेवला जातो. तर तो ठेवला जातो, तो आहे. मग काय करतात, आज बाजारामध्ये स्टिकर्स मिळतात, पावलाची प्लॅस्टिकची स्टिकर्स. दारापुढे काढायला सुद्धा रांगोळीचे स्टिकर्सच. कोण रांगोळी काढते? खेडमध्ये मी होते तर सकाळी 7ला कॉलेज जाताना दारोदारी सडा रांगोळी झालेली कळायची, दिसायची. असते गेलं. शहरामध्ये तर गेलंच गेलं. दारापुढे सुद्धा स्टिकर, देवळापुढे, देवघरापुढे सुद्धा स्टिकर्स चिकटवले जातात. कोण काढणार रोज रांगोळी? हे पण त्या स्टिकर्स मध्ये श्रीकार आहे, ज्याच्या आपण म्हणतो लक्ष्मीची पावलं आहेत, गोपद्म आहेत. हे सगळे का, हे कशासाठी आहे? तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या या सगळे संकेत आहेत. थोडासा पुढे उल्लेख याचा येईल म्हणून हेही आपण करतो. हे शोभन केवळ नाहीये, तर त्या शोभना पाठीमागे या घरामध्ये प्रवास करणाऱ्याला सूचना दिली जाते. हे घर सुसंस्कारित आहेत, जपून. बाहेर पडणाऱ्यालाही सांगितलं जातं, ह्या घरातले संस्कार घेऊन बाहेर पडताय, सांभाळून ते संस्कार जपा. असा हा या श्रीचा किंवा श्रीभूती असणाऱ्या 2 रेघांचा अर्थ आहे. म्हणून धर्म शब्दाचा विचार आपण आधी करूया. आणि धर्म शब्दामध्ये लक्षात असेल, धर्माच्या खूप व्याख्या आहेत. आज ज्याला आपण म्हणतो ना मुसलमान धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, हा धर्माचा विचार ह्याच्यात नाहीये. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. एक महत्वाची व्याख्या आहे, धारयती इति धर्म. जे धारण करतं ते धर्म आहे. पण आपण एकच व्याख्या विचारात घेऊ आणि त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं आपल्याशी भिडणं महत्वाचं आहे. परमार्थशास्त्रामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की जी गोष्ट मी अभ्यासीन, जी गोष्ट मी करीन अभ्यास, त्याचं माझ्याशी भिडणं आणि मला ते जीवनात वापरता येणं खूप महत्वाचं आहे. म्हणून धर्म शब्दाची व्याख्या काय आहे? वस्तूच्या अपरिवर्तनीय गुणाला धर्म असं म्हणतात. अशी साधी व्याख्या आहे धर्माची. मग व्याख्या सांगितली तर त्याला उदाहरण द्यायला हवं. वस्तूच्या अपरिवर्तनीय म्हणजे न बदलणाऱ्या गुणाला धर्म असं म्हणतात. मग इथे लक्षात येईल, बर्फाचं गारपण, साखरेची गोडी, कारल्याचं कडूपण, हे सगळे त्याचे धर्म आहेत. एकच घेते, बर्फाचं गारपण हा बर्फाचा धर्म आहे. तो धर्म जर त्यांनी सोडला तर त्याचं बर्फ पण लयाला जाईल, त्याचं पाणी होईल. ते माझ्याशी भिडवायचं असेल तर माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं, हा माणसाचा धर्म आहे. तो धर्म जर त्यांनी सोडला तर त्याचं माणूस पण लयाला जाईल. आणि आज हेच माणूस पण लयाला गेलेलं आपल्याला दिसतंय. माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं. मानव बघताना येईल पुढे.
मग माणसासारखं वागावं म्हणून धर्माच्या बाबतीतली ही व्याख्या जी आहे कशी असायला हवी, तर ती ह्या तऱ्हेनं आपण धर्माचा विचार करायला पाहिजे. पण होतं काय की करतो का आपण विचार, करतो का अर्थाचाही धर्माचाही? तर धर्माच्या बाबतीतलं लक्षात असेल की एक गोष्ट तुम्हाला सांगितली तर पटेल. धर्म म्हणजे, म्हणून म्हटलं, मी वेगवेगळ्या धर्मांनी बांधलेली आहे. आपल्या विचारांमध्ये एक साम्य असं येतं की मन एकच आहे, पण ते जेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा त्याला मन म्हणतात, ते चिंतन करतं तेव्हा त्याला चित्त म्हणतात, ते निर्णय घेतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात, आणि ते अहम अहम म्हणतं तेव्हा त्याला अहंकार. तसंच मी एकटीच आहे, पण मी कोणाशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधलेली आहे. तसं आपण धर्मानी वेगवेगळ्या नात्यांनी बांधलेले आहोत. शेजार धर्म, मातृधर्म, माता धर्म, स्नुषा धर्म, सासू धर्म, मानवता. एका मानवतेच्या वर्तुळामध्ये ही सगळे धर्म समावतात. मग हा जो धर्माची व्याख्या की धर्म हा जो शब्द आहे तो असा विचारात घ्यायला हवा की मी वेगवेगळ्या धर्मांनी बांधलेली आहे आणि या धर्माचं पालन मी केलंच पाहिजे. गमतीशीर रीतीनं असं काकाही उदाहरण देत असत आणि मलाही ते वाटतं द्यावंसं. मी मुलांचा सांभाळ केला. प्रत्येक आई आपापल्या मुलांचा सांभाळ करते, चिमणा चिमणी सुद्धा करते आपल्या आपल्या पिल्लांचा सांभाळ. ते गाणं नाही गातो, पण माणूस मात्र विचित्र आहे. माणूस काय म्हणतो, मी त्या मुलांना लहानाचं मोठं केलं, हाडाची काड, जीवाचं रान, हाताचा पाळणा, डोळ्याचा दिवा करून की ग ह्याला मी लहानाचा मोठा केला. प्रत्येक आई करते. काय केलंस तू? मातृधर्माचं पालन केलं, ते सोडून. मातृधर्माचं पालन त्या त्या वेळेला केलं, ते सोडून देता आलं पाहिजे. आपल्याला सोडता येत नाही, धरून ठेवतो आपण. शेजार धर्माचं पालन केलं तरी त्याचं गाणं गात राहतो. त्या दवाखान्यात होत्या, मी किती मदत केली, नको ना बोलू. ते बोललंस की तुझ्या डोक्यावर चढतं, मी केलं म्हणून सोडून दे. आणि करून करून टाकायचंही नाही, कर आणि सोड. सोडता आलं पाहिजे. आपल्याला सोडता येत नाही आणि ते सोडलं नाही की हे जे धर्माच्या बाबतीत होतं. म्हणून धर्माच्या व्याख्याही खूप, आणि हा विचार केला तर आपल्या लक्षात असेल की एक गोष्ट तुम्हाला एवढ्यासाठी सांगणार आहे मी की धर्म पालन करणं खूप आवश्यक आहे. त्या धर्मपालनामध्ये अनेक गोष्टी आहेत बरं का. परस्त्री, परधन, परनिंदा टाळा, ते कर्माबाबत येतं म्हणून मी टाळते. फक्त परनिंदा टाळा एवढ्या पुरताच ह्या गोष्टीचा विचार करूया. टाळायला हवी की नाही आपण परनिंदा? काय अधिकार आहे मला? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यात काय दोष कमी आहेत म्हणून मी तुम्हाला नावं ठेवू? माझ्यात खूप दोष आहेत, मग मी नाही तुम्हाला नावं ठेवणार. हेच असं आहे. तसंही धर्मपालनाच्या संदर्भामधली गोष्ट आहे की एक आपल्याकडे अतिथी देवो भव म्हणतात. हा गृहस्थ धर्माचा आहे भाग. गृहस्थ धर्माचा हा भाग आहे की अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. कोणीही आपल्या घरीच दुपारी 12 वाजता आला तर तो अतिथी असतो आणि त्या अतिथीला देव समजून त्याला जेवायला घालावं, हा आपला संस्कार आहे. तर एकदा असंच झालं की उन्हाळ्याचे दिवस होते आणि पूर्वी आपल्याकडे मुंज झालेली मुलं सुद्धा भिक्षावळ मागायला जात असत. आणि मुलं ब्राह्मणाची किंवा मुलं भिक्षा, ओम भवती भिक्षां देही म्हणून जात असत. मला आठवतंय माझ्या आजोळी ती पांढऱ्या कापडाची झोळी, खाली ताट घेऊन ओम भवती भिक्षां देही म्हणून येत असत जेवायच्या वेळेला. तो संस्कार जुना होता. पण भिक्षा मागायला म्हणून दाराशी आले एक ब्राह्मण. ऐन 12 वाजताच्या सुमारामध्ये दाराशी आला, ओम भवती भिक्षां देही म्हणून. म्हातारी होती घरामध्ये, आणि म्हातारी घरामध्ये होती तर तिच्या मनात असं आलं की ती त्याला म्हणली की दादा, उन्हाची वेळ आहे, माझा आमटी भात तयार आहे, बसता का इथेच जेवायला? कशाला 4 घरी फिरताय, उन्हाची वेळ आहे, बसा. काय भाव आहे तिचा, गृहिणी म्हणून तिचा भाव किती उत्तम आहे. तर ती म्हणली बसता का? त्या माणसालाही बरं वाटलं, 4 घरी उन्हात फिरायचं आणि भिक्षा घ्यायची, इथे बसू. म्हणून तो बसला, जेवला. आणि जेवला म्हटल्यानंतर त्याला एकच होतं, पुन्हा ब्राह्मण उदाहरणे म्हणून सांगते, ब्राह्मण आणि मला म्हणायचं नाही, पण ब्राह्मणांकडे, त्यातही विशेषतः कोकणस्थ ब्राह्मणांच्याकडे जेवणानंतर ताक लागतच, तक्रम पिबेत. आणि म्हणून तो जो ब्राह्मण होता तो असं म्हणला की मला ताक मिळेल का? म्हातारी म्हणली, नाही हो माझ्याकडे ताक, पण थांबा मी शेजारणीकडनं आणते. म्हणून ती शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला म्हणली की ताई ताक द्यावं, एक वाटीभर. ते ब्राह्मण आले, जेवायला बसले, त्यांना ताक हवं. ती म्हटली हो द्या, देते की. तिने तिला अगदीच शेजारी ते ताक घेऊन
ताक घेऊन बिचारी आली आली आणि येता येता ती आली, म्हाताऱ्या माणसाने ताकाचा भुरका मारला, पहिला भुरका मारला आणि तो माणूस मरून पडला. तो ब्राह्मण म्हणतो सगळ्यांना चाट, म्हणजे म्हातारी तर हवालदिल झालीच, पण सगळ्यांनाच. आणि ही सगळी तक्रार जी आहे ती कुठे, यमधर्म आणि चित्रगुप्ताकडे गेली की हे झालं कसं, ही म्हातारी. कारण लक्षात असं आलं की त्याच्यात विष होतं, ताकामध्ये विष होतं, हे कसं काय झालं असं सगळ्यांच्या मनामध्ये आलं. आणि असं जेव्हा आलं तेव्हा विचार केला गेला की हे झालंच कसं. तेव्हा लक्षात असं आलं की म्हातारी ताकाची वाटी घेऊन येत होती, वरून घार जात होती, त्या घारेच्या तोंडामध्ये नाग किंवा साप होता, त्याचं तोंड खाली होतं, त्यानं तोंडातनं त्याच्या गळलेलं गरळ जे होतं ते नेमकं वाटीत पडलं आणि ते म्हणून म्हातारा गेले गरुड किंवा ह्याच्याकडे गेले, घारीकडे, की काय आहे. तर ती म्हणली हो शिकार करणं हा माझा धर्म आहे, धर्म पाहतोय, शिकार करणं हा माझा धर्म आहे, मी शिकार केली, हा माझा धर्म आहे, तो मी पालन केला. त्या नागाला विचारलं काय रे, तो म्हणलं गरुळ ओकणं विष ओकणं हा माझा धर्मच आहे, मी चावलं तरी विष ओकतो, त्यामुळे तो माझा धर्म आहे, मी माझ्या धर्माचं पालन केलं. ताकात पडलं. शेजारी म्हणली की अहो शेजाऱ्याला ताक देणं हा माझा धर्म आहे की नाही, शेजार धर्म मी पाळला. ती म्हणली अतिथीला जेवायला घालणं हा माझा धर्म आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाने धर्म पालन केलं. मग असं असताना हा दोष देणार कुणाकडे, आणि हा देणार कुणाकडे असा जेव्हा विचार त्यांच्या मनामध्ये चालला होता तेव्हा प्रत्येकाने तो धर्म पाळलाय. ती शेजारच्या घरामध्ये एक बाई, नवरा बायको घरामध्ये चर्चा करत होती. नवरा बायकोला म्हणला सुधाबाई ऐकलंस का ग, अगं त्या शेजारच्या आपल्या आजींनी म्हणे त्या म्हाताऱ्याच्या, त्याच्या घरचं जे डबोल, त्याच्याजवळ जे डबोलं होतं ना, त्या डबोल्यासाठी म्हणे त्याला विष घालून मारलं. तेव्हा ती म्हणली हो थांबा आत्ता सांगून येते शेजारच्या काकूंना. असं म्हटल्याबरोबर चित्रगुप्त आणि यमधर्म म्हणले यांना धरा, दोषी हे आहेत. कारण मुळामध्ये कानामध्ये आणि तोंडामध्ये 4 बोटाचं अंतर असतं, डोळ्यातही तसंच असतं. पण जी गोष्ट आपण बघितली नाही, आपण ऐकली नाही, नीट ती बोलतो. धर्मपालनासाठी ही गोष्ट तुम्हाला सांगते म्हणून हे अंतर किती, सगळ्यांनी आपापले धर्म पाळले तर, आणि तरी सुद्धा जे झालं त्याला दोषी कोण, प्रारब्ध, त्याचं प्रारब्ध म्हणूया, ते दोष होता. म्हणून आज माणसाचं माणूसपणच धर्म विसरल्यामुळे नयाला गेलंय. म्हणून माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं हा माणसाचा धर्म आहे. म्हणून धर्म या शब्दाचा विचार करायला हवा. पुढचा आपला प्रश्न जो येतो तो अर्थ करत असताना, आणि ह्याच्यामध्ये धर्मासाठी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते मला. तैत्तरीय उपनिषदामध्ये ही गोष्ट आली आहे आणि ती येताना लक्षात असेल की त्यांना काय म्हणूया तुम्हाला, शब्द स्पर्श रूप रसगंध. शब्द हा कानाचा विषय ऐकू येणारा, रूप हा डोळ्याचा विषय, डोळ्यांनी दिसतं. पण ह्यांना होतं, पण ह्या सगळ्या संवेदना होत्या पण त्यांना शरीर नव्हतं. आणि शरीर नव्हतं म्हणून मग ते देवाकडे गेले, म्हणजे आम्हाला शरीर द्या ना एखादं. ते म्हणले ठीक आहे देतो. हे बघा बरं, हे घोड्याचं शरीर आहे बघा. म्हणून घोड्याचं शरीर किमती गोष्ट आहे, हल्ली तुम्हाला माहित असेल रेसच्या घोड्याची किंमत काय असते. ते घोड्याचं शरीर दिलं. आता काय आहे ह्याच्यामध्ये, प्रत्येक माणसाच्या ह्याच्यामध्ये 4 आपल्याकडे प्रेरणा असतात. कुठल्या कुठल्या असतात, धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ मी सांगितले, पण त्याच्यापेक्षा आहार निद्रा भय मैथुनम या मूलभूत इन्स्टिंक्ट किंवा प्रेरणा असतात. तर ते झालं असं की त्या देवता गेल्या, डोळ्याची देवता डोळ्याच्या ठिकाणी गेली घोड्याच्या शरीरामध्ये, आणि या सगळ्या देवता आपापल्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला डोळ्यातनं काय दिसलं, आहार दिसला घोड्याला. त्याचा तो जो तोबरा भरायचा असतं धान्य ते त्याला दिसलं, हरभरे खातो म्हणे तो, डोळ्याला ते दिसलं. आहार, निद्रा, गोठा दिसला, तो खरं म्हणजे गोठा तबेला, घोडा काही झोपत नाही, उभ्याने झोपतं असं म्हणतात, म्हणून त्याला तबेला दिसला, विश्रांती स्थान म्हणून आहार निद्रा भय. आणि भय म्हणजे वाघ म्हणजे काहीतरी भय दिसलं, आणि आहार निद्रा भय घोडी दिसली. आहार निद्रा भय मैथुनमच. तिथे त्यांनी त्या पाहिल्या आणि त्या देवता परत आल्या आणि त्या म्हणल्या नको आम्हाला हे शरीर. देव म्हणला छान आहे खरं, म्हणजे हा वेगवान आहे घोडा आहे, बरं ठीक आहे मी तुम्हाला गाईचं शरीर देतो, याच्यात 33 कोटी दैवेत म्हणे, तुम्ही बघा पवित्र मानतात लोक, माणसं सुद्धा नमस्कार करतात. तिच्या सगळे म्हणजे तिच्या दुधापासून सगळं, शेणापासून गोमूत्रापासून सगळं सुचिरभूत पवित्र आहे, ही गाय घ्या. म्हणून गाईचं शरीर दिलं. गाईच्या शरीरामध्ये या सगळ्या देवता गेल्या, डोळ्याची देवता डोळ्याच्या ठिकाणी, का सगळं सगळं सगळं. आणि तिला काय दिसलं, आहार म्हणून गवत दिसलं, आहार निद्रा गोठा दिसला, भय दिसलं, साप म्हणा
जे काय तिच्या ह्याच्यात भयाच्या रूपाने येतं, वाघ सिंहच येईल असं नाही, तर ते दिसलं. आणि त्याच्यानंतर बैल दिसला. म्हणजे आहार निद्रा भय मैथुनमच्या 4 गोष्टी तिला दिसल्या. आणि तिथून त्या देवता परत आल्या. आणि परत आल्यावर तिथे मानवाचा आहे म्हणून ही गोष्ट सांगायची. आणि तिसऱ्या वेळेला ते म्हणले, पामर बिचारा बापुडा हा माणूस आहे, तुम्हाला हवाय का बघा, ह्याच्या शरीरात जाऊन बघा. दिला पामर आणि बापुडवाणा असं म्हटलंय, बिचारा त्याच्या शरीरात गेल्या. आणि त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या देवता रमल्या. आणि रमल्यानंतर त्या म्हणल्या की हो, आम्हाला हे शरीर आवडेल. तेव्हा बाहेर आल्यानंतर ईश्वराने विचारलं की तुम्हाला हे शरीर का आवडलं. तेव्हा त्या म्हणल्या की ह्या मूलभूत इन्स्टिंक्ट झाल्या, पण ज्यांनी आम्हाला निर्माण केलं या देहाला किंवा या सगळ्या संवेदना, या निर्माण करणारा जो आहे त्याला जाणण्याचं सामर्थ्य फक्त या मानवी देहात आहे, म्हणून आम्हाला मानवी देह आवडला. याला क्रियमाण स्वातंत्र्य असं म्हणतो. आपल्याला कळतं, आपण विचार करतो, आपल्याला बुद्धीचं देणं आहे. या अर्थानं हा धर्माचा विचार किंवा याचा विचार म्हणून ही गोष्ट सांगितली की विचार करायला हवा. आपल्याला कळतं, भौतिक प्रकाशात दिसतं, पण कळतं मात्र आत्मप्रकाशात. आणि तो आत्मप्रकाश आपल्यापाशी आहे हे आपल्याला कळतं, जाणीव आहे. प्राणी मात्रांना ह्या 4च संवेदना आहेत. याच्या पलीकडची 5वी संवेदना म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्य नाही, अंतःकरणाची अभिव्यक्ती नाही, मन नाही. संवेदना प्राणशक्ती आहे पण हे नाही. म्हणून याचा विचार, धर्म शब्दाचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. मी वेगवेगळ्या धर्माने बांधलेले. पुढचा विचार जो आहे तो अर्थ. अर्थ म्हणजे पैसा, हे तर मान्य आहे आपल्याला. आणि हे अर्थ असताना सुद्धा म्हणजे संपत्ती, कुठल्याही अर्थानं असणारी संपत्ती ती जरूर मिळवावी. संपत्ती मिळवण्याला अजिबात प्रतिबंध नाही, फक्त तो धर्म मार्गाने मिळवला पाहिजे, धर्मीय मार्गाने मिळवला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. माझा पैसा हा धर्म मार्गानेच मिळवलेला असायला हवा, अन्य मार्गाने नको. साधी याच्यामध्ये आपण उंबरठा पूजनाचं जसं म्हटलं तसंच ह्यात एकच आहे, श्रीसुक्त आपण म्हणतो नवरात्रामध्ये. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे बघा, त्या सुक्त आहे, त्या तिसऱ्या सुक्तामध्ये हे कळतं धर्म मार्गाने काय ते. त्याच तिसऱ्या सुक्तामध्ये असं लिहिलंय की ताम आवह जात वेदो लक्ष्मी अनपगामिनी. माझ्या घरामध्ये येणारी लक्ष्मी जी आहे, पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. लक्ष्मी शुचिरभूत असते, पवित्र असते. माझ्या घरामध्ये येणारी जी लक्ष्मी आहे ना, ती कशी हवी. ताम आवह जात वेदो लक्ष्मी अनपगामिनी. अलक्ष्मी नको मला. म्हणजे नाही, वाईट मार्गाने येणारी लक्ष्मी माझ्या घरामध्ये नको. आणि माझ्या घराच्या बाहेर जाणारी लक्ष्मी अपगामिनी म्हणजे वाईट मार्गाने जाणारी नको. किती सुंदर संकेत त्या उंबरठा पूजनासाठी आहे. पण आपण हा विचार करतो का की कुठल्या मार्गाने. आज आपण राजकारणाचा विचार नको केली आणि आज अन्य मार्गाने पैसे मिळवणाऱ्यांचा विचार, माझ्या पुरता परमार्थ हा मी माझ्यासाठी आणि माझ्या पुरताच विचार करायचा आहे. मी मिळवलेला पैसा हा रास्त मार्गाने. म्हणून कोणीही वैभव मिळवायला नाही म्हणत नाही. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र काय पुससे, असं विचारतात. म्हणून वैभव नक्की मिळवावं, पण ते राजमार्गाने रास्त मार्गानेच मिळवावं. म्हणून तामावं सांगितलं. मग कशी यायला हवी लक्ष्मी माझ्याकडे. पुढच्या सुक्तात सांगितलंय, अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. रथात घालून बसून हत्ती चित्कार करतायत अशी मिरवत वाजत गाजत येऊ देत. मागच्या दाराने नको, टेबला खालून नको. आणि आणखीन एक सुक्तात आहे, ती तृप्तांतर्पयंतीम हवी लक्ष्मी ही. ती मलाही तृप्त करणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे दक्षिणा देताना ओली करून देणं, भावना प्रधानतेनं देणं. किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधनं दिसतात, पण त्याचा विचार आपण करतो का. म्हणून धर्म अर्थाचा विचार जर आपण असा केला तर खूप छान विचार येतो की अर्थ जरूर मिळवायचा आहे, म्हणजे पैसा जरूर मिळवायचा आहे, फक्त राजमार्गाने रास्त मार्गाने. माझ्या एकच मनात येतं ह्या राजकारण्यांचे कोट्याधीशांचे विचार ऐकताना की 1 रुपया आणि 1 इंच जमीन आपल्या बरोबर येणार नाही. मग कशाला एवढ्या पैशाच्या कोणाच्या तरी डल्ला मारून मागे लागायचं. पण नाही ना, त्याचा विचार कुठे. मुळात हा आध्यात्मिक विचारच नाही, ही चेष्टा करण्याचा विषय आपल्याकडचे आध्यात्मिक विषय. पण लक्षात असं येतं, सिकंदर बादशहाने जगत जेता सिकंदर बादशहाने सगळं जग जिंकलं आणि जाताना तो म्हणला माझे हात उघडे ठेवा, जगाला कळू देत
जगज्जेता सिकंदर बादशाह या जगातनं जाताना काही घेऊन जाऊ शकला नाही, घेऊन गेला नाही. त्यामुळे मिळवण्याचं नको, म्हणूनच पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाय आपल्या तळहाता एवढं पुरे आपल्याला ताटलीत जेवायला. माहित असेल तुम्हाला भाकरी घेऊन खाणं एवढं पुरे आहे, याच्या पलीकडे नको. किती लागतं पोटाला, कशासाठी एवढं मिळवायचं? आणि हे म्हणून अर्थ जो आहे, पुन्हा अर्थाला कशाची? धर्माची. अर्थाला आणि धर्माला, धर्माची रसणी असणं आवश्यक आहे, म्हणून अर्थ आपण पाहिला. आणखीन एक प्रश्न, पुढचा विचार आहे काम. काम शब्दाला कामवासना असा जसा शब्द आहे तसं कामना असाही आहे, म्हणजे मिळवण्याची गोष्ट. आता इथे पुन्हा अर्थाशी निगडीतच ही कामाची गोष्ट येईल. म्हणून ज्याची त्याची पत्नी आणि जिचा तिचा पती कामपूर्तीसाठी समारंभपूर्वक गौरवानी पती पत्नी या नात्याने, की ज्यांना लक्ष्मीनारायण मानतात लग्नात, अशा तऱ्हेनं दिलेला आहे. याच्या पलईकडे नजर जाता कामा नये, पराविया नारी माऊली समान. मर्ढेकर म्हणले पाया पडतो, छोटी बालिका आहे, तिला येताना म्हणले आधुनिक काळातले मर्ढेकर, ते म्हणले पाया पडतो उद्याचे माऊली. उद्याची आई आहे ती, माऊली आहे, तिला नमस्कार करायला हवा. आणि म्हणून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा? आई बहीण म्हणून आपल्याकडे पुन्हा रागावलं की म्हणतात आई बहीण नाही का? नको ना विचार करायला. पूर्वीच्या काळी फक्त वयात आलेल्या मुलीची काळजी घ्यायला लागायची, आज स्त्रीचीच काळजी घ्यायला लागते. हा जमाना किती बदलल्याचं लक्षण आहे. नको. आणि म्हणून नको नको रे मना, हे अशा तऱ्हेचं वर्तन नको करू. काम, कुठलीही इच्छा किती असावी हो? मागे मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती जावयाची, की किती मिळाले तर पुरे, आपल्याला किती पैसे मिळाले तर पुरे? पुरतं, खूप पुरतं थोडं. आणि तरी सुद्धा आपण जे आपल्याकडे शास्त्राचा नियम असा आहे, जे मला मिळेल मी मिळवीन, त्यातला काही भागच, निम्मा भागच मी माझ्यासाठी ठेवायचा आहे, आणि पुढचा भाग जो आहे उरलेला तो द्यायचा आहे. कुणाला ना कुणाला मदतीनं द्यायचा आहे, तो त्यांना उपयोग, तो माझा हक्कच नाही त्याच्यावर, द्यायला हवं. म्हणून आपल्याकडे दानाचं महत्व जे आहे, त्या दानाच्या संदर्भामध्ये लक्षात असं येतं की त्याच्यात द दिले 3, देवांनाही दिले, मानवालाही दिलं आणि दानवालाही दिला द. आणि द म्हणजे काय? देवांना दिलाय द, ते जे भोग योनी आहे त्यांच्याकडे इंद्रन सगळं त्यामुळे त्यांना दमन करा. म्हणून दमनासाठी, भोगासाठी दमन, इंद्रिय दमन करा म्हणून द दिलाय. राक्षसांना दिलाय ते लुटतात हो, मारतात, लुटतात म्हणून दया. आणि मानवाला दिलाय तो कशासाठी दिलाय? दान, दत्त. म्हणून आपल्याकडे 2 पैसे दक्षिणा दिली आणि आपल्या वशाचं उद्यापन केलं. दान देणं आपल्याकडे सगळ्यात खूप महत्वाचं आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत. अगदी गाय दान देण्यापासून मरण झाल्यानंतर सुद्धा दान. आणि अन्नदान, रक्तदान, दानाचं किती महत्व आहे. अनेक प्रकारची दानं आपण देतो, आणि हे सत्पात्री दान द्यावं ह्याही तऱ्हेचा. म्हणून दान देणं हा जो काय भाग आहे, हा अर्थाच्या बाबतीत अतिशय, कामना कशी असायला हवी म्हणून म्हटलं या कामनेचा विचार आपण करतोय. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि कामना मोक्ष म्हणून शुचिरभूत कामना असायला हवी. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही शुचिरभूत कामना असायला हवी. त्याला वासनेचा रंग नको. वासना म्हटलं की त्याला एक, ज्याला काय किनार आहे ती नको. कामना, इच्छा जरूर असावी, आणि हिची जरूर इच्छा असावी असा विचार करून ह्याच्यामध्ये आपल्याला दिलाय. चौथा पुरुषार्थ जो आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष जो आहे हा खरं म्हणजे परम पुरुषार्थ आहे. परम म्हणजे श्रेष्ठ, परम सद्गुरु, तसं परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्याची व्याख्या शास्त्रीय अशी आहे, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कारणासह सकल दुःख, दुःख सगळं गेलं पाहिजे. दुःख कशा कशाचं आपल्याला अनेक, मला हे मिळालं नाही याच असतं, मिळाल्याचं नाही, न मिळाल्याचं जास्ती असतं. मग हे जे आहे त्याची करावी. आणि परमानंदाची, परमानंदाची, परम आनंद आहे. कारण का तर ते आपलं मूळ स्वरूप आहे हो. सत चित आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. त्यामुळे ते मिळवायचं म्हणजे नित्यप्राप्ताची प्राप्ती करून घ्यायची. ते माझ्या जवळच आहे, कळत नाही पण मला. नित्यप्राप्ताची प्राप्ती एवढ्यासाठी म्हणायचं ते माझ्याच जवळ आहे. कस्तुरी मृगाचं ते कस्तुरी त्याच्याच जवळ असून कळत नाही, आणि ते पळतं सगळं, कुठे वास येतोय कोणास ठाऊक. तसंच परमानंद माझ्याच जवळ आहे पण सापडत नाही. जसं घरातली लॉकरची किल्ली किंवा कुठेतरी किल्ली किंवा दागिना आपण आठवणींनी ठेवतो, मी ठेवलंय हो आठवणीने अमुक ठिकाणी आणि मलाच सापडत नाही,
बिचाऱ्या गरीब मोलकरणीवर नाव घेतलं जातं. तिने घेतलं असेल का? काय आधी काय येतं? गरीबावरचं नाव का? आणि नंतर कळतं, नंतर मिळाल्यावर कळतं, सापडली बाई एकदाची. कुठे ठेवली तीस? तूच ना. का तिच्या मनात तरी का तरंग आला तिच्याबद्दल? म्हणून म्हटलं की नित्यप्राप्ताची प्राप्ती याच्यासाठी म्हणायचं की आनंद स्वरूपच आहे माझं, मोक्ष ज्याच्यासाठी मिळवायचा. आणि आता मोक्ष शब्दाचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागतं की मोक्ष म्हणजे काय हो? आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे ना आपल्या स्वरूपाचं अज्ञान. आपलं स्वरूप सत चित आनंद रूप आहे. सत म्हणजे वस्तुनिरपेक्ष अस्तित्वाला, माझा देह असू देत किंवा नसू देत ते सत रूपानं मी कायम राहणार आहे. आता तुम्ही सगळे मोठे आहात म्हणून लक्षात येईल, सत रूपाने आपल्याला जे तत्व चैतन्य चित संवित असं तिला म्हणतात ते आपल्यामध्ये कायम आहे. माझा देह म्हातारा झाला पण ती संवित नाही म्हातारी झाली, ते चित नाही म्हातारी झालं, ते सत नाही आनंद म्हातारं झालं. म्हातारं काय झालंय? देह. तो होणारच आहे आज ना उद्या. मग तो झालाय. मग काय झालं? जन्माला काय आलं? देह आला. म्हातारं काय झालं? देह आला. जाणारे काय? देह. ते चैतन्य तत्व नाही जाणार, ते तसंच राहणार आहे कायम. ते फक्त परावर्तित होईल फार तर. मुक्ती मिळाली तर तेही नाही, ते मुक्त झालं तर तेही नाही, त्याचाही प्रयत्न आहे. म्हणून आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि आनंदाला झाकणारं जे आहे ते स्वरूपाचं, हे अज्ञान आहे स्वरूपाचं. आपल्याला कळत, मला वाटतं मी म्हणजे देह, मी म्हणजे शैला काळकर, ते माझं नामरूप आहे. नामरूप वगळा. मी काय आहे? अस्ति म्हणजे असणं, भाती म्हणजे कळणं, आणि प्रिय म्हणजेच सत चित आनंद. मी सच्चित आनंद रूप आहे. हे नामरूप ओळखण्यासाठी हे ते जर वगळलं तर सगळ्या, तुम्ही माझ्यासमोर दिसत नाही आहात मला, पण सगळेजण आहात. नामरूपाने फक्त वेगळे आहात. चैतन्य तुमच्या माझ्यामधलं एकच आहे आणि ते सच्चिदानंद रूप आहे. एवढं जर लक्षात घेतलं तर मग कोण्याही जीवाचा न घडो मत्सर घडेल की नाही? कशाला कोणाबद्दल राग यायला हवा? आनंदच वाटेल आणि हे येईल. म्हणून पुरुषार्थाची प्राप्ती व्हावी म्हणून. आणि आणखीन एक फार छान, उठल्यापासून आपली भारतीय संस्कृती इतकी सुंदर आहे की उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं ईश्वरार्पण बुद्धीने करायला आपल्याला शिकवलंय. सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी. पण ते आपण काय करतो? चहाचा आदन ठेवायचं मग नाही हो. अंथरुणात उठून बसल्याबरोबर, आता वयस्कर नाही आहेत माझ्यासमोर, मध्यम तरुण वयातली आहेत, पण लक्षात असेल, अंथरुणात उठून बसल्याबरोबर आपल्या हातांचं दर्शन घ्यावं असा रिवाज आहे. कराग्रे वसते लक्ष्मी. किंवा शिवथरगळीशी संबंधित असेल तर पहाट झाली उठार, हात आपुल बघार, पाय लागता भूमातेला वंदन तिजला करार. काय हा संस्कार? उठल्याबरोबर ईश्वराला अर्पण, म्हणजे ईश्वराचं आठवण, म्हणजे ज्याच्या मोक्ष म्हणजे काय हे देहाचं भान सोडून ज्यांनी मला देह दिला किंवा ज्याच्यामुळे मला मिळालाय त्याची कृतज्ञता आहे त्याच्याबद्दलची. म्हणून हे म्हणायचं हे उठल्याबरोबर आहे. पहाट झाली उठार तसं. प्रभाते मनी, मनाचा श्लोक, प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैक. एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या सगळ्यांच्या, सकाळी उठल्यानंतर जी कुठली ओळ आपल्या मनामध्ये घोळली जाते आपोआप, म्हणून ठरवून काही होत नाही, एखादी ओळ आपलं मन धरून ठेवतं. आणि असं जेव्हा धरून ठेवतं ना तेव्हा दिवसभर न कळतच तीच ओळ आपल्या मनाची पकड धरून ठेवते. ती रुंजी घालत राहते. ती ओळ घेतला असेल तुम्ही अनुभव कदाचित. असं होतं की एखादी ओळ गाण्याची धरून, गाण्याची असेल, अभंगाची असेल, कसली असेल, तर ती आपलं मन धरून ठेवते. म्हणून ते करत असतात. काय सुंदर संस्कृती आहे आपली ईश्वरार्पण मोक्षाच्या प्रत जाण्याची. मला देह कोणी दिला? हा देह कुणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. कुणी दिला? हाडा मासांचा देह आहे. देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी. खरं म्हणजे हाडांची मोळीच होती. हे वरती दिसते त्याच्यावर जाऊ नका, की हाडांची मोळीच आहे. हाड कातडी बांधलंय सगळं, वरवर वरवर छान दिसतंय. म्हणूनच पुन्हा रूप सौंदर्य म्हणतात. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाचं नचले उपाये, काहीतरी धरावी सोय आगांतुक गुणाची. जे गुण आत्मसात करायचे त्याचं द्यावं. म्हणून पुन्हा लक्षातच येईल, आंघोळ करताना पण आहे हो. गंगेच्या यमुनेच्या व सरस्वती, कुठली नदी आहे, नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन, हे पूर्वी होतं. आता शिवथरगळीशी संबंधित तुम्ही सगळेजण आहात, वर्गांच्या संदर्भात आहात. आंघोळीला चलार, अंग आपुल भिजवार, हर हर गंगे म्हणता म्हणता मन भी आपुल धुवार. किती सुंदर स्नानाचा संकेत आहे की बाह्य स्नान नाही, आंघोळ नाही, मन स्वच्छ करायला हवं.
अंतर्मन आपलं स्वच्छ रोज आंघोळीच्या वेळेला. म्हणून आंघोळीला चंद्रभागा ही पाण्यात, काशी पंढरी देहात, आहो देह काशी पंढरी आहे. गंगा यमुना सरस्वती, साध्या गाण्यातनं आपल्याला केवढा मोठा आशय मोक्षाकडे जाणारा दिला जातो, पण आपण तो करतो का? असं नाही. म्हणून मोक्ष ही उद्दिष्ट आहे आपल्याला आंघोळ करताना. जेवताना एक कृतज्ञता आहे. माणूस पुढे तोच विषय येणार, कृतज्ञता. भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे, त्याग संस्कृती आहे, भोग संस्कृती नाही. आणि म्हणूनच आपण श्लोक म्हणतो, वदनिक वलगेता नाम घ्या मातृभूचे. नाही सांगत सगळा श्लोक, सगळ्यांना माहितीये. ही शेतकऱ्यांबद्दलची कृतज्ञता आहे की तो शेतात कष्ट करतो म्हणून मी ताटात हे सगळे पदार्थ येत आहेत, मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे. ही कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणून म्हटलं दर क्षणी उठल्यापासून झोपेपर्यंत परमेश्वरा आज सगळं मिळालं रे, तुझी कृपा आहे. आणि म्हणूनच हे हा देह आहे. आता छान आनंदात तो, आणि आनंदात राहायला हरकत नाही ना. आनंदाला विरजण लावायचं कारण नाही की नाही. आमचं असताना सुद्धा आपल्या आनंदाला काय, तुम्हाला काय वाटलं, काही वाटत नाही आम्हाला. आनंदात राहा, कारण हे माझं मूळ स्वरूप आहे. म्हणून हे जे आहे मोक्ष ही. आणि दुसरी गोष्ट, मोक्षाची ही जी सोय आहे ती फक्त माणसाला शक्य आहे. मुक्तीची वाटचाल करणं आणि वासनाक्षय, एकच लक्षात येईल, दोन गोष्टी आहेत इथे. वासनाक्षय शब्द आला म्हणून सांगते की मोक्ष आणि मुक्ती, किंवा मुक्ती आणि मृत्यू, याच्यात काय नक्की फरक आहे? मोक्ष म्हणजे काय, तर माणूस हळूहळू वासना कमी व्हायला हव्यात की नको. सुरुवातीला मला हे हवं, ते हवं, इतकं हवं, तितकं हवं, हळूहळू ही हवं नकोच्या बाधेची वाट कमी व्हायला हवी. आणि अशी जेव्हा होईल तेव्हा माझं जीवन जेव्हा परिपक्व होईल, म्हणजे वृद्धापकाळाकडे जाईल, तेव्हा पिकले या सेंद कडूपण गेले, तैसे मज केले पांडुरंगी, असं होईल. हळूहळू हे सगळं कमी होईल. नको पुरे, ते जर झालं नाही, त्याचं वासना थांबल्या नाहीत, कमी झाल्या नाहीत, तर काय होईल, तर तिथे गेल्यानंतर असं होईल की मृत्यूची किती श्वास दिलेत माहित नाही. जिथे मृत्यू येईल तिथे जर वासना शिल्लक राहिल्या तर पुन्हा जन्म घ्यावाच लागेल, ते मरण आहे. पण मला जर मुक्ती हवी असेल, आणि माझा मुक्ती, मोक्ष म्हणजेच मुक्ती, आणि मुक्ती कशापासून, विषय बंधनापासून. बंधन कशाचं, विषयांचं. मग त्याच्यापासून जर मुक्ती हवी असेल तर त्याचा प्रयत्न जीवन सुरुवात केल्यापासूनच हळूहळू हळूहळू मुक्त व्हायला हवं, हे सोडायला हवं, हे हळूहळू कमी करायला हवं. संसारी असावे, असोनी नसावे, नाही धरायचा लोभ. म्हणून लक्षात घ्या, देह माझाच आहे, घर माझंच आहे, मुलं माझीच आहे, सगळी प्रपंचातली गोष्टी माझ्याच आहे. ते माझं माझंच मला त्रास देतं, स्वामित्व माझंच राहणार आहे. त्याग करायचा आहे तो ममत्वाचा. स्वामित्व जाणार नाही, ते माझंच राहणार आहे. फक्त त्रास होतो किंवा त्रास जे अडकवून ठेवतं ते ममत्व. गेलं तरी ठीक, राहिलं तरी ठीक, हे ममत्व त्रास देतं. मुलं मोठी झाल्यानंतर नाही ना गुंतायचं, नको नको मना गुंतू माया जाळी. काय करायचं, त्याचा फोनच येत नाही, क्या गडबडीत आहे, वेळ झाला की करेल, नको गुंतू. ममत्व अडकवून ठेवतं, आणि ते अडकवून टाकलं की आपल्याच मुक्तीची वाट आपणच बंद करतो, रोखतो. म्हणून जर ही हळूहळू वासना कमी झाल्या तर आपण मुक्तीच्या दिशेनं. आणि मग अशी वेळ येईल की श्वास संपले पण त्याच्या आधीच वासना संपलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे श्वास जोपर्यंत आहे तोवर जगावं लागेलच. पण श्वास संपले तरी एकही वासना शिल्लक नाही, तिथे मुक्ती मिळेल. म्हणून मुक्तीसाठी प्रयत्न केला. आणि जर वासना शिल्लक राहिल्या तर जन्म घेणे लागे वासनेचे संगे, वासनेचं गाठोडं घेऊन पुनर्जन्मासाठी. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी, हे करावं लागेल, होईल, करावं लागेल पेक्षा होईल. म्हणून आपल्याला मुक्त व्हायचंय. मोक्ष बघतोय आपण. मोक्ष म्हणजे मुक्ती, आणि मुक्ती म्हणजे कशापासून. म्हणून शब्द उलगडून घेतला पाहिजे. मुक्ती ही बंधनापासून, आणि बंधन कशाचं असतं तर विषयांचं. आपल्याला विषय बांधून ठेवतात, मला हे लागतंच, मला असंच लागतं. हा आग्रह आहे ना, ही अनाग्रही वृत्ती यायला पाहिजे. आग्रह, हे मला लागतं म्हणजे कुणाला लागतं, जीवाला. जीवाला समजूत घालायची, कशाला कटकट करतो. सकाळी उठून मला चहा लागतो, तू 1.5 इंच देशात पोटात गेल्यावर कळतं का चहा आहे का काय आहे, गरम आहे. त्या जिभेला म्हणायचं नाही. गळीत शिवतरगळीत मध्यंतरी असं झालं होतं की चहा नाही द्यायचा, काढा देतोस. तर ते जिभेला म्हणायचं का तुला काय फरक पडतो, 1.5 इंची तुझी, तू नको डोक्यावर बसू माझ्या, मी तुझ्या डोक्यावर बशी आणि मी तुला वापरणार आहे, त्यामुळे तू हे काय, तुला काहीच फरक पडत नाही.
कशासाठी तुझा आग्रह? त्या विषयांचा आग्रह कशामुळे असतो? मी समजते. आणि मी समजते म्हणून लक्षात असेल की मोक्ष न मिळताच जर मृत्यू आला तर पुढील गोष्टी आपोआप येतात. ते यायला नको असेल म्हणून अत्यंत लक्षात घ्या, शुद्ध वातावरण मिळतो. काय होतं? समजा एखाद्या वेळेला चांगली आपली साधना जर पुरेशी झाली तर चांगल्या घरामध्ये जन्म मिळतो. आणि म्हणजे त्याला स्वर्ग असं म्हणतात की छान मिळतो घरामध्ये, घर चांगलं, माणसं चांगली, पालक चांगला. दुसरं तर सामान्य स्तरावर मिळतो. आणि तिसरं म्हणजे नीच योनीतला किडा मुंगी, काय माहिती, आपल्या कर्मावर अवलंबून आहे. एक लक्षात घ्या, आपल्या पूर्वकर्मावरच हे सगळं पुढचा जन्म अवलंबून आहे. आधी मुळामध्ये पुढचा जन्मच मिळू नये याची व्यवस्था करणं हे आत्ता माझ्या हातात आहे. मगाशी जे क्रियमाण स्वातंत्र्य निर्माण करायचं म्हटलं ना, ज्याने मला निर्माण केलं त्याला जाणण्याचं सामर्थ्य ह्याच देहात आहे. तसं मला जन्मच नको परत. आपल्या हातात नाही, प्रयत्न आपल्या हातात आहे. आणि त्यालाच क्रियमाण स्वातंत्र्य म्हटलं. परमेश्वरा म्हणजे आपण म्हणतो बघा, हे पूर्वकर्माचं फळ आहे. आता जे मला भोगायला लागते किंवा उपभोगायला मिळते, दोन्ही आहे ना. फक्त भोगायला लागतं असं नाही, उपभोगायला मिळतं आणि भोगायला लागतं, हे दोन्ही माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे. मग पुढच्या जन्माची सोय मी याच जन्मात करू शकेन, कारण माझ्या हातात येतो क्रियमाण स्वातंत्र्य. तर पुढचा जन्म मला मिळायचाच असेल तर तो नाही मिळाला तर फार छान, तर ते माझ्या हातात नाही. आणि आतात नसेल तर मी आत्ता काय करायला हवं? जे क्रियमाण स्वातंत्र्य माझ्या हातामध्ये आहे. म्हणून तसंच क्रियमाण स्वातंत्र्य, त्यामुळे ही कर्मयोनी आहे. बाकीच्या ज्या योगी आहेत त्या भोगयोनी आहेत. आपली ही आहे जी कर्मयोनी आहे. आपण करू शकतो आपल्याला प्रारब्धाचे भोग भोगणं, एवढंच त्याच्यामध्ये. कुठल्या भोगयोनीमध्ये? त्याच्यातही प्राणी जे आहेत ना, त्यांचे मणके आडवे आहेत बघा, डोकं खाली आहे, मणके आडवे आहेत. पक्षी जे आहेत त्यांचे तिरपे आहेत. आणि म्हणून त्यांना म्हणतात काय? कणा त्यांचा तिर्यक योनी असं त्याला म्हणतात. ते तिरपे आहेत. माणसाच असं आहे फक्त की तो उभा आहे, मणके सगळे सरळ आहेत, त्याचे कणा ताठ आहे, मान उंच आहे, वर डोकं आहे. ज्याने तो विचार करतो हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. आणि माणसाचं वैशिष्ट्य आहे असं जर असेल, पुन्हा आपल्याला विवेक चूडामणी मधला श्लोक आठवावा लागतो. दुर्लभम त्रयमेव एतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. मला मनुष्य देह मिळालाय, हे खूप माझं भाग्य आहे की मला मनुष्य देह मिळालाय. त्यात मनुष्यत्व मोक्षाची, आता मोक्षाचाच विचार करतोय आपण, म्हणजेच हे ऐकावंसं वाटतंय. तुम्ही बसलायत ही सुद्धा मोक्षाची इच्छाच आहे. ऐकावंसं वाटतंय, चांगलं करावंसं वाटतंय, ही मोक्षाची इच्छा आहे. म्हणून माझा जो जन्म आहे तो जन्म मला मिळताना मनुष्य जन्म मिळालाय, हे तर खरंय, केवढं भाग्याचं लक्षण. त्याच्यानंतर मोक्षाची वाटचाल मला करावीशी वाटते, ऐकावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. आणि आणखीन एक त्यातला भाग आहे सद्गुरूंची प्राप्ती. ही सद्गुरूंची प्राप्ती आहे तर परम प्राप्तव्य आहे, सगळ्यात मोठं भाग्य आहे की सद्गुरूंची प्राप्ती. म्हणून या तीन गोष्टी माझ्या वाट्याला जर आल्या असतील तर मी भाग्यवंत नाहीये का? दुसऱ्या काहीही भाग्याची गरज नाहीये. आता पुन्हा इथे लक्षात येईल, दुरंगी जीवन असतं आपलं, प्रेयस आणि श्रेयस. आत्ता जर तुम्हाला विचारलं की तुमचं जीवन कृतार्थ आहे का, आपण सांगू हो हो कृतार्थ आहे. म्हणजे काय आहे? अहो काय सांगू तुम्हाला, मुलं छान ठिकाणी नोकरी करतायत, मुलींना योग्य स्थळ मिळालंय, 2 बंगले, सेकंड होम पण आहे, प्रत्येकाला गाडी. ही कृतार्थता मोजण्याची आपली फुटपट्टी आहे. पण खरी फुटपट्टी आत्ता म्हटलं तशी विवेक चूडामणी मधली, मला मनुष्य देह मिळालाय. दुसरी गोष्ट म्हणजे मला हे करण्याची, मोक्षाची किंवा मुक्ती मिळवण्याची इच्छा, या मोहात नाही अडकायचं. आणि हे न अडकता मला मिळेल सद्गुरूंची प्राप्ती झाली तर ही दृष्टी मला मिळेल, काय करायला हवं आणि काय करायला नको, काय बोलायला हवं. लक्षात घ्या, 2 वर्षाचा असताना माणूस बोलायला शिकतो साधारण, पण सगळं आयुष्य जातं कसं बोलावं हे शिकण्यात, आणि काय बोलू नये हे शिकण्यात सगळं आयुष्य निघून जातं. म्हणून हे सगळं जे आहे मनुष्य जन्मातच माणसाला हे शक्य आहे. आणि हे माणसाला जर शक्य असेल तर कल्याण व्हावं म्हणून मग काय करायचं? मान्य आहे मला माणसाचे, मग संतांचे ग्रंथ वाचावे, संतांचं मार्गदर्शन घ्यावं, आणि त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपल्याला काही. म्हणून परमार्थाचं सुद्धा कशासाठी करायचं? शांती, समाधान, तृप्ती. अगदी सुरुवातीला सांगितलं बघा, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हा परमानंद कुठे आहे? तर तो बाहेर नाही हो, माझ्या अंतर्यामीच आहे. परमानंद काही आनंद स्वरूप आहे ना माझं. म्हणून शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता हे 5 परवलीचे शब्द आहेत, आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. प्रपंचाचं महत्व आहेच. आपण प्रपंचात आहोत, आपण प्रापंचिकच आहोत. प्रपंच सोडून कुठेही जायचं नाही. पण प्रपंच करत असताना पुष्कळदा आपल्याला असं म्हटलं जातं, खूप जण म्हणतात दासबोध अभ्यास वर्गाला या हो,
अहो नाही काय, आमचा अजून प्रपंचच संपला नाही. तर कधी संपणार आहे? रिटायरमेंट नंतर नाही, कधी संपणार आहे? योग्य वयामध्ये जर दासबोध हाती पडला तर काय होतं हे समोरचं उदाहरण आहे माझ्या डोळ्यासमोर. शिवथरगडी जे जे वर्गाला आले, ज्या ज्या वयापासून, लहान बाल शिबिरापासून ती सगळी घडली ना. काय बाजूला ठेवलं? देहही बाजूला ठेवायचा नाही, संसारही बाजूला ठेवायचा नाही. याच्यासाठी पुन्हा 2 शब्द येतात, वस्तुत्याग आणि संगत्याग. देहाचा त्याग करायचा नाहीये परमार्थ करायला, संसाराचाही त्याग करायचा नाही, त्याच्या संघाचा म्हणजेच त्यात ममत्वाने अडकायचं नाही. आणि असं केलं तर आपण परमार्थ करू शकतो का नाही? म्हणून प्रपंच आहेच. प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. आणि हा विचार आपल्याला घडीसारखे संस्कार वर्ग किंवा संत आणि शास्त्र आपल्याला देतात. इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात येईल, शास्त्राची पकड हवी आणि अंतःकरणाचा ओलावा भक्तीनं येईल. म्हणून भक्ती हवी, शास्त्रही हवं आणि भक्तीही हवी. या दोन्ही गोष्टी असतील म्हणून नवोधा भक्ती समर्थांनी सांगितली. शास्त्राचा अभ्यास केला की पकड येते. या शास्त्राच्या संदर्भामध्ये पुन्हा एक नियम येतो, अविज्ञाते परतत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला, विज्ञाते परेतत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला. ते आपल्याला उपयोग करण्यापुरतं वापरायचंय, उपयोग केला की सोडून द्यायचंय. आपण नाहीच उपयोग केला तरी त्याचा नाहीच उपयोग आहे. साच्यासारखं डॉक्टर काकांनी एकही गोष्ट जीवनात सांगायची आम्हाला शिल्लक ठेवलेली नाही. साचा वापरतो. मोदक करायचं असेल, काही लोक हाताने सुंदर करू शकतात, साच्याने करा मोदक. मोदक झाला की साच्याचं काम नाही, आणि मला यायला लागले मोदक की साच्याचा उपयोगच नाही. म्हणजे जेव्हा शास्त्र समजावून कशासाठी घ्यायचंय, माझं जीवन आनंद, सच्चित आनंद रूप जे आहे मुळामध्ये, ते समजावून घेण्यासाठी फक्त मी ह्याचा वापर करायचा आहे. शरीर मिळाल्यामुळे देहाचा सांभाळ करायचाच आहे, नक्की सांभाळ करायचा आहे, त्याचं संरक्षण करायचंय, त्याचं पोषण करायचंय, आणि इत्यादी गोष्टी ह्या आपल्याला कळल्याच पाहिजेत. कोण कोण सांभाळावं लागतं? नातेवाईक, सगळे सोयरे, शेजारी पाजारी, सगळं सगळं सांभाळावं लागतं. आणि हे अनेक भेद, त्यांच्यासाठी आपली काही कर्तव्य आहेतच. म्हणून प्रपंच कितीही उत्तम केला तरी तो कायम समाधान देऊ शकणार नाही. करायचं रीतीप्रमाणे सगळं करायचं, सगळ्यांना खुश करू शकत नाही, पण हीच कर्तव्य निष्काम भावाने केली. मी माझं कर्तव्य केले, त्या काय म्हणतात ते सोडून दे, हे सोडून देऊन जर मी केलं आणि ईश्वराच्या आज्ञा समजून केल्या आणि त्यांनी सांगितलं तसं केलं तर मला आनंदच मिळेल. याच्यासाठी एक उदाहरण देते. घरात जसं हवं, देहाबाबत जसं हवं ना, तसं व्यवसायाबाबत सुद्धा हवं. जो माझा व्यवसाय होता म्हणा किंवा आहे प्राध्यापकी पेशा, त्याच्यातलं मी सगळी कौशल्य वापरून ते काम करायला हवं. ते ईश्वराची योजना, आणि खरंच ती ईश्वराचीच योजना आहे. उमटत्या पिढीच्या पिढी जेव्हा समोर फुलताना दिसले, तसं आमचे जीवन आपोआप फुलतं आणि समृद्ध राहतं. ईश्वराने त्याचं नियोजन आहे, त्याचं फळ मिळणारच आहे. त्या फळासाठी मी जर काम करत राहिलं, मी जर पैशासाठी काम केलं आणि मी आनंदासाठी काम केलं, तर दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक राहील. म्हणून आपण प्रपंच सुद्धा आनंदाने करायचं आहे, आणि आनंदाने करताना सुद्धा जे माझ्या वाट्याला आलं ते माझं जे आहे ते निष्काम भावानं केलं पाहिजे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. आता माझ्या वाट्याला जे आलंय ते परमेश्वराची योजना आहे, ती मला मान्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याच नशिबाला असं का? अगा अभ्यास केला, परमार्थाचा विचार घेतला, सद्गुरूंची प्राप्ती घेतली किंवा झाली, तर दृष्टी येते जीवनाकडे बघण्याची, आणि मग हे कळतं अगा जया जे विहिते ते ईश्वराचे मनोगत. ते परमेश्वराची योजना आहे. म्हणून हे माझ्या आलंय, तैसे आपुलीने विहिता उपाय असे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा भरू पडे. मी माझं काम असं केलं की तो परमेश्वर शोध घेत येतो. कुठेही अशी व्यक्ती काम करणारी अशी अनेक जीवनामध्ये आपल्याला दिसतात. पुंडलिकाचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की विठ्ठलाला सुद्धा म्हणले, पाय चेपी तो माय पित्यांशी करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहा तोवरी. हे उत्तम काम केल्याचं किंवा विहित कर्म केल्याचं हे उदाहरण आहे. पुन्हा याच्यामध्ये गदिमांची कविता येते, विहित कर्म मी नित्य करावे, आस नसो चित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. आनंदाने कुठलंही काम आनंदानेच करायला हवं, आणि असं जर केलं तर जे आपल्याला होतं. म्हणून पुन्हा समर्थ काही ठोकलेश्वरात नाही, ते म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, संसार दुःख ऐसे दुःख अनेक नाही. संसार काही सुखाचा नाही, तो करायचा, पण तो करावा लागतो. म्हणून प्रपंचात सुख मिळेल म्हणून आयुष्यभर प्रपंचाच्या मागे
म्हणजे कशाच्या मागे लागतो? ऐहिकाच्या. मगाशी म्हटलं ऐहिक आणि पारलौकिक, प्रेयस आणि श्रेयस. आपण प्रेयसाच्या मागे लागतो. मगाशी म्हटलं आपण कृतार्थ आहे जीवन म्हणजे काय आहे? सगळं आहे. काय? ऐहिक. पारलौकिक काय आहे? मनुष्य देह मिळालाय, मोक्षाची वाटचाल करतोय, हे अभ्यासावं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट परम सद्गुरूंची प्राप्ती झाली, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. हे आमच्या लक्षातच येत नाही. किती लागते हो माणसाला जागा आणि किती लागतात वस्त्र? कशाला त्याच्या पाठीमागे धावतो माणूस आणि धावतो आणि करतो काय? आणि मग फसगत होते. 3 इषणांच्या मागे, ऐहिकाच्या मागे तर धावतोच धावतो. खरंच माणूस हल्ली काय म्हणू, अहो नुसतं नाही, इथून इतकं जायचं असेल तर गाडी कोण देणार म्हणून टू व्हीलर हवी. ती ठेवायला जागा नाही तो. ऐहिकाच्या पायाने गेलात तर व्यायाम होईल, हवा मिळेल, चालत जा, कोण जाणार? म्हणजे आपण ऐहिकाच्या, कारण पैसा अतिरिक्त झालाय. पूर्वी नव्हता एवढा. एकच कमावणारा आणि 10 खाणारे होते. आज 4 कमावणारे आणि खाणारे कोणीच नाही, अशी परिस्थिती आहे. मग असं असल्यामुळे ऐहिकाच्या मागे जात लागतो आणि फसगत होते. वेळीच सावध व्हायला हवं. आणि पुन्हा म्हणून म्हणतात सावधच व्हायला हवं, की किती मिळवलं तर पुरे, पुन्हा जावई. सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. पुन्हा मोक्षाशीच येतो आपण, म्हणजे मुक्तीची. सावध हवं. आणि सावधानतेने ते जर आपण घेतलं, सावध, साक्षेपी आणि दक्ष, सावधानतेचाच शब्द आहे अर्थात तो दक्ष. प्रपंच सोडला म्हणून असं म्हणू शकले असं नाही, तर त्यांना अखंड शांती, समाधान, तृप्ती मिळाली होती. तुकोबांना असू देत, काय होतं जवळ, तरी ते म्हणले सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. नको अवले, हे काही नको आपल्याला. शिवाजी महाराजांनी दिलेले एखाद्या कीर्तन, अगं आपल्याला छान आहे, मीठ भाकरी खाऊन सुद्धा आनंदात. खरंय, खरंय. आणि हे असतं म्हणून एकच होते, सुखापुढे सम्राटाला मिळणारं सुख सुद्धा तुच्छ. जनक राजाचं उदाहरण आहे, नाथांचं उदाहरण आहे, तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. जनक राजा राजे होते हो, पण निवृत्ती जीवन मुक्त होते, कुठेही गुंतलेले नव्हते जीवनामध्ये. नाथ जागीरदार होते पण तरी सुद्धा ते मुक्त होते, अखंड देत असत. आणि तुकाराम महाराज काही नव्हतं आणि तरी आनंदाचे डोही. कुठला आनंद त्याला मिळाला होता, हा विचार आपण मनात तरी यायला पाहिजे. आनंदाचे डोही आनंदपर्यंत. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या जीवनामध्ये फक्त आनंदच आहे. मनापासून आणि चिकाटीने आपण साधना चालू ठेवली तर अनुभव वाढतो. परमार्थामध्ये सुखाखेरीज काहीही नाही. तर यापेक्षा प्रपंचामध्ये कटकटीच खूप आहे हो. आहेत ना, तो प्रपंच कटकटीचाच आहे. आणि दुःख याशिवाय काही नसतं, कारण स्वरूप जे आहे, स्वरूप ते असंच आहे. प्रपंचाचं स्वरूप असंच आहे आणि परमार्थाचं स्वरूप असंच आहे की ते आनंद देतं. काहीच नसलं तरी सुद्धा आनंद येतं. चालायचंच असं म्हणून माणसं चालतात. पण संसार म्हटला की थोडा त्रास होणारच. आणि तो संसारातल्या छोट्या मोठ्या वासना आहे त्याचं कारण आहे. मुख्य कारण काय आहे? अडकतो आपण कशात तरी. म्हणूनच म्हटलं की वस्तुत्याग वेगळा आणि संगत त्याग वेगळा. पूर्वीच्या काळी मला आठवते माझ्या लहानपणी घरात 2 साड्या घरात नेसायच्या, नऊवारी आईला 2 साड्या घरात नेसायच्या, 2 बाहेर जायच्या यायच्या आणि 1 लग्नसराईला घालायची. एवढ्याच साड्या होत्या, 5. आज काय आहे? आपलं कपाट उघडा, नाही सांगत मी तुमच्या समोर आणि बघाल तर मी येणारच नाही. पण लक्षात असेल की आज किती मिळालं तर पुरे, तृप्ती आहे. इतकं मिळालं तरी ती तिच्या अंगावरची साडी पाहिली की ती मला सोडून द्या. मोक्षाची वाटचाल चालायची असेल तर सोडा, मोह सोडा. आणि म्हणून वस्तूचा त्याग नाही, संघाचा त्याग. कोणी दिली तर लगेच नाक मोरडायचं नाही, कशाला देताय, मला गरजच नाही, मला नाही. शांत बसा. फक्त त्यातली जी सोडवणूक आहे ती आपली आपणच करून घ्यायची. म्हणून संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिक्का. समर्थ काय देतात, जसे सद्गुरू आपल्याला देतात तसे समर्थ सुद्धा किती विचारांचा ठेवा आपल्याला देतात. आणि हा ठेवाच आपल्याला देत असतील म्हणून संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, पुन्हा येते होई जनामध्ये सार्थकता, विचारीच होय. आम्हाला संसारात वेळ मिळत नाही ही तक्रार असते. हे खरं आहे का हो? नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल, देहाला कमी वेळ मिळतो पण मनाला, मन गुंतवून राहू शकतो ना आपण. मनाने म्हणू शकतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकतो. देह तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. करू दे ना त्याला काम. पोळ्या करताना करू शकेल ना पोळ्या, मी जे काय अगदी झाडताना सुद्धा. म्हणूनच जनाबाई म्हणते ना, दळिता कांडिता तुझ गाई ना,
म्हणतात, ती दळण कांडण करताना सुद्धा म्हणते. आणि मग सावता माळी म्हणतात, कांदा मुळा भाजी विठाई माझी. ते आपला आपला धंदा करतायत आणि तरी विठोबा आठवतायत. तसंच आपणही करायला, संसारी असावं, करावं, संसार करावा सुखाने, पण त्याच्यात खूप गुंतायचं नाही. ते गुंतवणंच आहे, गुंतवणारं ते करायचं नाहीये. आणि हेच आपण केलं म्हणून नरहरी सोनार सुद्धा तेच सांगतात, देवा तुझा मी सोनार. तो करतोय सोनाराचा धंदा. म्हणून प्रत्येकाने आपापला धंदा आहे. गोरोबा काका ते माती तुडवत होते, ते काम करत होते, पण तोंडात काय होतं मूल पायाशी आलं तरी कळलं नाही, इतकं देवाचं नाव ते कुठे गेलं होतं. म्हणून ह्यांचं मला वाटतं काय यांनी म्हटलंय, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा. वेद शिणला झाली सीमा. पुन्हा वेदांची आणि उपनिषदांची नेतात की वेद सुद्धा म्हणजे सांगू शकले नाही, शिणला झाली सीमा, ऐसा नामाचा महिमा. म्हणून नामस्मरण अखंड करायला, नाम आता मला मागच्या वेळेला मला प्रश्न विचारला होता, नाम जप आणि नामस्मरण, मी आता स्मरण शब्द वापरला. नामस्मरण केव्हाही करायला हरकत नाही, करू शकतो आपण. आणि परमार्थाची महती जर कळली तर साधारण कळण्या काळ हातातला काळ आपल्या निघून जातो. म्हणून विषयी जाणून असावं. बहुतेकांना हे वाटतच नाही. पुष्कळांना वाटतं सेवानिवृत्तीनंतर करू. तुमचेच समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नाही टका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी म्हणजे साठीच्या आधी नाही हो, आधी म्हणजे पहिली प्रायोरिटी म्हणून आधी संसार नीट करा. आणि जी गुणवत्ता संसारात लागते तीच तुम्हाला परमार्थामध्ये लागते. म्हणून आधी प्रपंच करा आणि मग तुम्ही मात्र आहे तो विचार करा. लहान वयामध्ये जर दासबोधाती पडला तर काय हरवायला हवं. ही महती आहे परमार्थाची आणि तीच आपल्याला कळली. म्हणून मी आता तुमच्या समोर विषय मांडला चतुर्विध पुरुषार्थांचा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती आणि मुक्ती म्हणजे विषयांपासून सुटका. ही जर आपल्याला मिळवायचं असेल तर ही वाटचाल आपण करायलाच हवी. आणि ते परमप्राप्तव्य आहे, परमार्थ. म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ. आणि आता इथे आपल्याला पुढचे जे प्रकारचे ते माणसांचे प्रकार ओळखायचे. माणसांच्या प्रकारामध्ये दोन पद्धतीने विचार केला जातो. एक केला जातो म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असा विचार केला जातो. आणि दुसरा त्याच्यामध्ये जो आहे पामर, विषयी म्हणजे सामान्य संसारी माणूस, साधक आणि सिद्ध. पुन्हा साम्य आहे त्याच्यामध्ये, सगळ्यामध्ये साम्य आहे. म्हणून लक्षात येईल पामर म्हणजे काय असतो. पामर म्हणजे, आणि पामराला शब्द दोन्हीकडे एकच आहे, तो स्वैरपणे विधी निषेध न पाळता केवळ विषय सुखांच्या मागे लागलेला असतो. त्याला पामर असं म्हणतात. तो कसला विचार, मला फक्त सुख मिळ. सुख कशात आहे, सुख कशाच्या सत्तेवर मिळतं याचा विचार परमार्थात गेला तर कळेल, पण तो करत नाही. म्हणून पामराचं असं लिहिलंय की न्यायनीतीचा विचार करत नाही, कर्तव्य, शिष्टाचार, माणूस इतकी सगळी बंधनं झुगारून देतो आणि जो जगतो. जीवनामध्ये अशी माणसं आहेत की नाही, कशाचंच बंधन नाही. आणि असं जगणारे जे आहेत हे पंचविगय भोगण्यासाठी आपलं जीवन आहे. खाओ प्याओ मजा करो. आणि हे खाओ प्याओ मजा करो असतो, असं जेव्हा असतो ऐश करून पक्की भावना असते, त्याला पामर असं म्हटलंय. खरं म्हणजे दलित, पामर दलित नाही, सॉरी, पामरच. आणि असा जो पामर आहे त्याच्यानंतर लिहिलाय त्यांनी दुसरा जो आहे तो सामान्य माणूस, संसारी माणूस. त्याला सामान्य विषयी असं म्हटलंय. विषयी म्हणजे विषयांमध्ये अडकणारा. नीती, धर्म आणि बंधनं यांची सगळी पाळून शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे योग्य अयोग्य बघून विचारपूर्वक वागतो. आणि सर्वसाधारण लोकांच्या प्रमाणे राहणारा, मर्यादित विषय भोग घेणारा, या बाबतीत वेळ, काळ, दिवस इत्यादी संकेत पाळणारा. हे सगळे नियम जर तुम्ही बघितले तर लक्षात असेल संसारी माणूस ही सगळी बंधनं पाळतो. आणि ते पाळणं म्हणून संसारी माणूस खूप, ज्याला गृहस्थाश्रमी असणारा, खूप चांगल्या पातळीवर असतो. पण तो एक तर समाजाच्या सगळ्या घटकांचा सांभाळ करतोच करतो, पण तो सगळ्या नात्यांनी बांधलेला असतो. आणि तो बांधणं हा जो काय भाग आहे ना, तो ह्या गृहस्थ सामान्य माणसाच्या. पण त्यालाच लक्षात असं येतं की आपण नंतर लक्षात असं येतं की वेळ काळ, की ती निवास, परधन, परनिंदा, परपीडा, हे तीन संकेत येतं. परस्त्री, परधन, परनिंदा याच्यापासून लांब तो राहतो. आणि परनिंदा जर केली, पण संसारी माणसाचा एक भाग असा लक्षात येतो, त्यातही विशेषतः बायकांचा. खेडमध्ये मी होते, दुपारच्या वेळेला घरी नोकऱ्या कोणीच करत नव्हतं. दुपारच्या वेळामध्ये बाहेर आपल्या अंगणाच्या दारात बसलं की कट्टे समोरासमोर बसायच्या, मग गप्पा. आणि मग मला दासबोध वर्ग घेत होते मी म्हटलं प्रत्येकाच्या घरी प्रश्न आहे, नका त्याची चर्चा करू, चव्हाट्यावर त्याची चर्चा करू नका. कुणाला मदत करता आली तर करा.
तेव्हा त्या म्हणायच्या, तुम्ही दिसलात न की आम्हाला सगळं आठवतं, पण शेवटी आम्ही करायचं तेच करतो. हे संसारी माणसाला हे कळतं पण वळत नाही, आणि वळवण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरूंची गाठ पडली तर कळतं. म्हणून आपल्याकडे नियम आहे, भौतिक प्रकाशात दिसतं, कळण्यासाठी मात्र आत्मप्रकाश लागतो. आणि हा आत्मप्रकाश आहे. म्हणून ह्याच्यात मध्यमवर्गीय, त्याला संसारी माणूस आहे, तो व्यसनांपासून दूर राहतो, सगळं पाळतो, श्रावणातले सगळे रीती रिवाज पालन करणारा, परनिंदा आणि परहे म्हणून टाळायला हवं. म्हणून निंदेचं मगाशी सांगितलं की न ऐकताच टीका केली धर्मपालनासाठीची गोष्टी. फक्त एवढंच आहे, प्रापंचिक माणूस हा 3 इषणांच्या मागे धावतो आयुष्यभर. दारेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. पैसा हवा, कारण लागतोच मध्यमवर्गीय संसारी माणसाला लागतो. आणि तो लागल्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे साधक, तो मात्र त्याच्या लक्षात असं येतं की इतकं पैशाच्या मागे लागायचं काही कारण नाही, इतका लागत नाही आपण ह्याच्या मागे. आणि आपलं आपण काम चांगलं केलं तर लोक चांगलं म्हणतील. लोकेशनाच्या मागे त्यांनी मला भलं करावं म्हणावं म्हणून मी काही करायचं नाहीये, मी काम माझं यथाउचित करायचं. पुन्हा मगाशी जी ओवी सांगितली, अगाजे विहित उपाय नसे विसंबित, ऐसा कीजे की जगन्नाथा, शोध घेत येतात माणसं. तसं काम करावं आपण, सोडून द्यावं, त्या ऐशणेच्या मागे लागू नये. आणि परस्त्री तर नारी समान मानायचीच आहे, म्हणजे त्याच्या आईने. मध्यमवर्गीय संसारी माणूस हा असा त्या मानाने बंधनात असतो, तो कुटुंब वत्सल असतो, त्यामुळे कुटुंबामध्ये सांभाळायची बंधनं त्याला बाहेरही सांभाळायला लागतात. अशा तऱ्हेनं असणारा सामान्य माणूस विषयी, पण तो 3 इषणांच्या मागे जात आहे, लक्षात येतं त्याच्या हळूहळू. म्हणून तो हळूहळू येत ना कुठेतरी, आणि हळूहळू जाता जाता जेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हे ऐकायला छान आहे, हे आचरणात आणायला छान आहे, हे वागायला छान जात आहे, तेव्हा तो साधनेच्या मार्गाला जातो, म्हणजे साधक होतो. आणि ते कशाने होतं? ज्ञानेश्वरी वाचन आहे, दासबोध वाचन आहे. आपल्याला पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या निमित्तानं द्वावा केळकरांनी जे सगळ्यांना खुलं केलं, कारण ते म्हणले दासबोध ही म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, सर्वसामान्य माणसापर्यंत दासबोध पोचवला. आणि ऐकल्यानंतर जे श्रवण होतं, श्रवण केली आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. श्रवण झालं की माणसांना कळतं की अरेच्या बदल होतो, आणि हा बदल खूप छान आहे, खूप आनंद देणार आहे. संतांचा सहवास घडतो, कशामधनं? ग्रंथांमधून. आणि संतांचा सहवास घडतो, किंवा प्रामाणिक साधक जे असतात बरोबर वागणारे आपले, त्यांचाही घडतो. त्याला सुसंगती म्हणतात. सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कान. बरोबर समोर जाणारे जर 4 जणी जाणारे असतील तर 5वी मिनिटे, अहो यांच्यात किती बदल झाला ना, आणि किती छान सांगतात नाही बोलतात एकमेकीशी सुद्धा, आपण जाऊया म्हणून जातात. संगती ही अशी होते, आणि विचारात बदल होतो, आपोआप होतो. आणि हा होतो म्हणून आत्मसुखासाठी साधना. शेवटी कशासाठी आहे? यातनं प्राप्त काय? आनंद. माझ्या स्वरूप माझं जे आहे अंतर्यामी, त्याचा अनुभव येणं. नाहीतर WT कायमच असतं माझं, वाकडं तोंड. काय पाऊस पडतो आता, पावसाळ्यात नाही पडणार तर कधी चिखल होणारच आहे, तो कमी पडावा त्याची प्रार्थना वरुणाची कशी असते, वगैरे वगैरे. म्हणून सत्संगतीने खूप फरक होतो, सुसंगतीने आणि सत्संगती. आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं, सुसंगती सदा घडो, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोह. आता इथे पुन्हा एक लक्षात असेल की साधक म्हणून मोहात जर आपण अडकलो, कुठलाही मोह अडकतो आपण, विषयाच्या मोहात तर नक्की अडकतो. मला हे हवं, मला ते हवं, संपतच नाही. कुठेतरी थांबता आलं पाहिजे, संपता आलं पाहिजे. याच्यासाठी गीतेचा श्लोक आहे, ध्यायते विषयान पुंसः संगस्ते शुभ जायते, संगात संजयते, कामात कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणशती. घसरगुंडी आहे. एक मोह मला झाला, अमुक एक गोष्ट मला हवी आणि ती वाटेल तिकडून मला मिळवायची. पुन्हा समर्थ सांगतात, आस मनाच्या श्लोकात, आस नक्की असावी, पण आसेचं रूपांतर ध्यासात आणि ध्यासाचं रूपांतर हव्यासात, म्हणजे मिळेल त्या मार्गाने मिळवण्यात करू नका. म्हणून ते सापाचं तोंड आहे. 98 पशी आलेले सापाच्या तोंडात गेलं की 2 वर येतो. पण संत एवढंच म्हणतात, शेजारीच शिडी आहे शंकराचार्यांनी सांगितलेली, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे जीवनतत्वम, जीवनमुक्ती, निश्चल तत्वे जीवनमुक्ती. ही संतांनीच दिलेलं आहे आपल्याला. म्हणून आत्मसुख हे ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर लक्षात येतं की हे करायला हवं. आता साधं शिवथरगडीतली गाणी ऐकून होतो परिणाम. मीच पहिल्या वेळेला गेले तेव्हा, कोण राहतो देहात, कोण झोपवी क्षणात, कोण फिरवितो करमायेचा, आपण डोळे भरून आले. हे ऐकताना सुद्धा भरून आले. त्या गळीतलं वातावरण होतं म्हणा,
किंवा त्या गाण्याचा प्रभाव होता म्हणा, किंवा माझं मन स्वागतशील होतं ते घेण्यासाठी, संवेदनशीलतेनं स्वीकारण्यासाठी म्हणून असेल म्हणा. परिणाम कशा कशाचा होतो? परम सद्गुरू परमार्थाप्रत न्यावी माझी मती, काय परिणाम होतो त्या गाण्याचा आपल्यावर? होतो ना. जीवनास मामक सुखदुःखांची ही काय आहे समिधा आहे, सोडून द्या. पण हे सगळं कळणं ऐकल्यानंतर कळतं. म्हणून म्हटलं देह काय, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह आपलं मंदिर आहे, धर्मशाळा नाही. वाटेल त्या विचारानं यावं, धुमाकूळ घालावा आणि नाही, सद्विचारच आलं काय. म्हणून सकाळपासून प्रार्थना म्हणायची. आपली आई स्वयंपाक करताना ते व्यंकटेश स्तोत्र म्हणत होती. रोज आई स्तोत्रच म्हणायची. आणि एकदा ती म्हणत असताना करी माझ्या डाळ शिजवलेली घोटत होती, पूर्वीची गरबर वास सुटलेली, ती डावाने घोटत होती. आणि डावाने घोटताना ती म्हणत होती व्यंकटेश स्तोत्र, त्यात ओळली करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी. तेव्हा नाही कळलं, पण नंतर जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं कळलं. किती सुंदर शब्द आहे ते. करी माझ्या कर्माचा चेंदा, म्हणजे मी जे कर्म करीन त्याचा चेंदा मेंदा, म्हणजे मला त्याचा लेप नको लागू दे मी केलं म्हणून. किती सुंदर संकेत त्या साध्या व्यंकटेश स्तोत्रात तिने न कळता म्हटलेल्या मला कळल्यावर आलं. म्हणून साध्या गोष्टीत सुद्धा, साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. म्हणून एकच लक्षात येईल की सुखासाठी, आत्मसुखासाठी आपल्याला साधना करावीशी वाटते, इंद्रियांचे लाड बंद करावेसे वाटतात. हा साधक, याचाचही दोन भाग आहेत. आता एक सकाळी उठून जर जायचं असेल तर तू झडझडून वाहिला निघत, झटकता आला पाहिजे आळस, आणि येतो. अहो दुपारी 4 वाजता उठायची सुद्धा लोकांची मारामार होती. नको, आमची जेवणच 1:30 लावतात, झोपतो आम्ही. झोपा. पण ज्यांना हे कळतं ते नाही झडझडून निघतात, झटकून येतात. म्हणून याच्यातही दोन भाग आहेत, एक सामान्य मुमुक्षू आणि दुसरा खरा साधक. सामान्य मोक्ष म्हणजे याला शबल आणि शुद्ध असंही नाव आहे, पण जो तीव्र मुमुक्षू आणि मंद मुमुक्षू असंही नाव आहे, की जो मंद असतो. बघू जमलं तर करू, जाग आली तर करू, नाही तर नाही. मला जाग आली नसेल तर उठवा, पण मला हे मिळालंच पाहिजे, मला हे ऐकलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी जो असणार. म्हणून मुमुक्षूच्या संसारामध्ये केलेल्या चुकांचा पश्चाताप होऊन तो योग्य मार्ग शोधतो, की नाही हे केलं पाहिजे. आपल्या चुकांची जाणीव होते, की खरंच काय केलं आपण आयुष्यभर, फक्त ह्याच्याच मागे लागलो, याच्या व्यतिरिक्त काही आहेत ना. मी कोण आहे, कुठून आले. शंकराचार्यांचं मनोबुद्धी अहंकार ऐकलं आणि अभ्यासलं, किंवा ऐकलं सुद्धा तरी सुद्धा आनंद मिळतो. ज्ञानदेवांचं जीवन बघितलं की आनंद होतो, की खरंच काय त्यांनी जीवन जगितलं. पण त्यांनी काय केलं शेवटी, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आणि माझ्याकडनं अपेक्षात करतात दुरितांचे तिमिर जाओ, तुझ्यातले दुष्ट विचारांचं क्षालन होऊ दे. म्हणून पूर्ण ताकदीनिशी मनापासून प्रयत्न करतो. कोण? साधक. साधनेच्या अनेक व्याख्या आहेत. तो साधक जो आहे तो साधक तीव्र मुमुक्ष असायला हवा. तो साधना व्यवस्थित करतो, आणि साधना ही मी माझ्यासाठी केली पाहिजे, कोणाला दाखवण्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी नाही. मी माझं जीवन उन्नत व्हावं म्हणून. पुन्हा लक्षात असेल, दर्जेदार जीवन हवं असेल तर दर्जेदार जीवनाची किंमत द्यावी लागते, आणि ती अशा साधनेतनं देता येते. आपली साधी साडी घेतली तर 200 रुपयाला मिळते घरात नेसायची, पण पैठणी त्याला जशी किंमत द्यायला लागते, तसं मला सुद्धा साधनेमध्ये काही उच्च गाठायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास, आणि अभ्यासच करायला हवा असेल तर ते असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे जसं आहे तसं अभ्यासे प्रगटावे, ना तरी झाकून असावे, प्रगटवून नसावे हे बरे नव्हे. काय संत देतात हो आम्हाला, अंदंड असते कमलावराने देता, किती घेशील तो कराने इतकं देतात. आणि ते घेऊन सुद्धा आम्ही जर ते घ्यायलाच गेलो नाही, नको बाई नाही वेळ मला, बस घरात. आणि बस घरात येईल म्हणून मनापासून प्रयत्न करतो, आणि गुरु कृपेला पात्र होतो. असा साधक जो असतो या मार्गाने जातो, तेव्हा तर त्या गुरूंच्या आकर्षण क्षेत्रामध्ये आपोआप येतो. गुरूंची प्राप्ती हे भाग्य आहे, आणि ते येतं, ते आपल्याला शोधायला जावं लागत नाही. ते येतं, आपल्या नशिबात असेल तर ते भाग्य आपल्या दाराशी येतं. आणि म्हणून जीवन म्हणजे क्षणभर जीव ब्रह्मैकाचा अनुभव येतो. जीव हा ब्रह्मरूप आहे याचा अनुभवही आपल्याला येतो. कसा? एक क्षणभर शांत बसून बघावं ना, आधी मुळात शांत बसायला हवं. बसल्यानंतर कळतं की खरंच केवढी प्राप्ती आहे आपल्याला झालेली. सद्गुरूंची प्राप्ती हे आपल्या, मी लिहिताना काकांना म्हटलं होतं असं, की तुमच्या जीवनाशी आमचा परिचय झाला म्हणून, परीक्षक म्हणून किंवा समीक्षक म्हणून आमच्या जीवनामध्ये संपूर्ण उलथापालथ झाली, असा शब्द मी वापरला.
तेव्हा ते म्हणले, अगं शब्दच आवडला. पूर्वीचं जेवण उलथून पालथं घातल्याखेरीज नवीन जीवनाची उभारणी होतच नाही. म्हणून पूर्वीचं जे आपलं प्रपंचामध्ये लडबडणारं वावरणारं त्याला जे थोडंसं पालथं म्हणजे काय, गरजेपुरतं करायचं आणि बाजूला व्हायचं. आपण खूप अडकतो ते न करता करत. पण हे ज्ञान पक्क आणि मुख्य म्हणजे हे जे मिळवलेलं सद्गुरूंकडनं मिळवलेलं ज्ञान असतं ना, ते दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष व्हायला पाहिजे. म्हणजे काय दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष म्हणजे काय? दृढ म्हणजे पक्क, एकदा पक्क झालं. वेळ थोडा आहे पण एक गोष्ट सांगते. भिंतीमध्ये खिळा ठोकतो आपण, ती जर ह्याची भिंत असेल ना, कशाची, मातीची, खिळा जातो राहतो, पण त्याच्यावर जर काही टांगायला गेलं तर ते खिळा माती टांगलेलं सगळं खाली येतं. सिमेंटची भिंत असेल तर खिळा जातच नाही, आणि लाकडाची भिंत असेल तर खिळा जातो, त्याच्यावर काही टांगलं तर राहतं, आणि राहिलेलं टिंगले आपल्याला वापरता येते ती वस्तू. याचा अर्थ लक्षात असेल की जे आपण करू ते श्रवण जे केलंय ते पक्क व्हायला हवं, खुंटीसारखं, आणि ते पक्क झालेलं आपल्याला पाहिजे तिथे सन्निधीचे असावा विचार म्हणून वापरता यायला हवं, तर त्याचा उपयोग आहे. नाहीतर काय, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करतो, त्याच्यात जो करतो तो मुक्त होतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे सगळे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत. विवेक म्हणजे सारासार विवेक, निवड करता आली पाहिजे नेमकेपणाने. वैराग्य शब्द सांगितला होता. राग म्हणजे प्रेम, विराग म्हणजे प्रेम नसणं, आणि वैराग्य म्हणजे प्रेम किंवा आसक्ती नसलेली अवस्था. समाधी, षटक म्हणजे शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा, समाधान. सगळे शब्द आत्ता सांगणार नाही कारण माहितीयेत, सांगितले. म्हणून मुमुक्षु या सगळ्या गोष्टी मुमुक्षुला या किंवा साधकाला अत्यावश्यक आहेत. या गोष्टी आत्मसात करणं मिळवलेल्या असाव्या, आणि व्यवस्थित अभ्यास केला तर हे सगळं होतं, आणि बुद्धी सूक्ष्म होते. बुद्धी आपली सूक्ष्म होते आणि परब्रह्माचा वेध घ्यायला ती सक्षम होते, आणि हे व्हायला हवं. आणि शब्द एकच आहे. पुन्हा इथे एक वाट थोडी धोक्याची आहे. शब्द, मी खूप शास्त्र समजावून घेतलं, मला खूप छान शास्त्र समजतलं, शब्द पंडित झाले तर अहंकार फणा काढण्याची शक्यता खूप आहे, आणि ते होत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सावध, सावध साक्षीपी. मला ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान हे साधन आहे, शास्त्र हे साधन आहे. म्हणून शास्त्राची पकड हवी, पण अंतःकरणाचा ओलावा हवा, म्हणून भक्ती करायला हवी. अंतःकरणाचा ओलावा असल्याशिवाय त्या पकडीला काही, ती पकड नुसती आली तर त्यात एक वृक्षता शास्त्रामध्ये, आणि दुसरं म्हणजे अहंकाराच, ते होईल कोरडेपणा. भक्तीचं, अंतःकरणाचा ओलावा, अंतःकरण द्रवीभूत होणं आवश्यक आहे, हे झालं. आणि म्हणूनच सांगितलं जातं, अर्थांतर पाहिल्या विण उगाच करील जो श्रवण, तो मनुष्य नव्हे पाषाण मनुष्य वेशी. अर्थांतर प्रत्येक गोष्टीत जो आहे ते समजलं, म्हणून पंडित जो असतो ते सगळं कळतं, पण अहंकार होऊ शकतो, ही एक निसर्डी वाट आहे. म्हणून धोका हवा. म्हणून मग तिथे लक्षात ठेवायचं, आपुलिया बळे नाही मी बोलतो, बोलवितो धनी त्याची वाचा. मी माध्यम आहे हो, आणि आम्हाला इतके वर्ष शिकवले असेल तर आम्ही दुसरं काही बोलतच नाही. काकांखेरीज काहीही बोलत नाही. का? आपोआप झाले हे. मीच म्हटलं मी बोलते, मी एवढी शिकले, पीएचडी झाले, डोंबलं. ती पीएचडीची डिग्री काय कशात घाल नाही सांगत. म्हणून मुक्त आणि सिद्ध हे दोन्ही शब्द एकच होते. म्हणजे ब्रह्माभ्यास पूर्ण झाला, अज्ञान जे हे कारणासह नाहीस झालं. मुख्य त्याचं कारणच दूर झालं पाहिजे. कशामुळे हे होत आहे, हे जर दूर झालं तर आत्मसुख, आनंद अखंडपणाने माणूस भोगत राहतो. मुक्त झाला की तो सदैव आनंदामध्ये, आत्मानंदामध्ये असतो. कुठेही दुःखाची लकेर नसते, तरंग नसतो, आणि मनाला पूर्ण समाधान, सम्यक आदान, समाधान असतो. जैशी स्थिती आहे तैशा परी राहील, कौतुक तूप आहे संचितचे, असं समाधानी आनंद जिंकतो. विषयांची वासनाच राहत नाही, आणि प्रारब्धानं प्राप्त झालेली परिस्थिती आहे तशी ती शांतपणे स्वीकारली जाते. नशीब आहे माझं, ठीक आहे. असं जे झालंय ते अशी मुक्ताच्या अंतःकरणाची, मुक्त असणाऱ्या, मुक्ताच्या म्हटल्यावर परत मुक्त असणाऱ्याच्या अंतःकरणाची स्थिती, अंतःकरणाची स्थिर स्थिती झालेली असते. म्हणजे मी म्हणजे दुसरं कुसरं नाही, काही नसून तो परब्रह्म म्हणजे त्याचाच अंश आहे. मी अल्पज्ञ आहे, अल्पसाक्षी आहे. अल्पज्ञ, अल्पसाक्षी आणि अल्पज्ञानी असा आहे. तो जो आहे ईश्वर, तो कसा आहे, सर्वसाक्षी, सर्वज्ञानी, सर्वज्ञ, पण त्याचा अंश मी परब्रह्माचा आहे की नाही. मग माझ्यापाशी सगळी गुणवत्ता असेल, म्हणून मला हे जमेल, नक्की जमेल. आणि म्हणून हे प्रयत्न करायचे. अगदी ब्रह्मरूप आहे
ते सगळं केवळ हे जे जग दिसतंय ना तो सगळं भास आहे. रोज जगाचे फटकारे खातोय खरं ते, पण भास काय ते सत्य नाही. हा देह सुद्धा माझा दिसतोय, मान्य आहे का कायम राहणारा, तोही सत्य नाही. आतलं तत्व सच्चिदानंद रूप आहे, पण देह सत्य नाही. घर दिसतंय तेही सत्य नाही, देहापेक्षा जास्त जीवन असेल आणि जगाला हे सगळं दिसतंय, भासतंय. दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, किती गाण्यांमधनं सांगतात आपल्याला. मग सगळं विश्वच नाशवंत आहे. तसाच माझा हे जगात आलेलं विषय नाशवंतच आहे ना, माहित नाही कधी. मग ते जाताना मात्र मी म्हणतात तसं अनायासेन मरणम विना दैन्येन यावं, एवढीच प्रार्थना आपण करतो. म्हणून निश्चय असायला पाहिजे, निश्चयाचे बळ तुका म्हणे. आणि म्हणूनच त्याला शाश्वत दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असं म्हटलं. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन हवं. सातत्याने ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सातत्यानं त्याला ब्रशअप करावं लागतं रोज. जसं तांब्याचं भांड रोज हात फिरवला की चकचकीत राहतं, तसं साधनेचा हात जर मी रोज फिरवला तरच हे चकचकीत राहील, लखलखीत राहील, अपरिवर्तनीय होईल, म्हणजे बदलणार नाही. आणि माझी मलाच त्याची प्रचिती येईल, मला काही कोणाला दाखवायला जायची गरज नाही. मलाच त्याची अनुभूती येईल की खरंच हे किती सुंदर आहे. आणि हे जर घडू शकलं तर नक्की प्रयत्न करता येतो आणि करायला हवा. आणि हा आपण आणखीन एक विचार तुमच्या समोर मांडते मी, थोडा वेगळा विचार, की आत्मसुखच प्रगट होतं. आता हे चहाच्या संदर्भात मागच्या वेळेला सांगितलं होतं की विषयाच्या निमित्तानं मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाले की आत्मसुखच प्रगट होतं. मला मात्र विषयांच्या मी सुख दिलं असं वाटतं, पण आत्मसुख हा विषय सांगून झालाय म्हणून तो सांगत नाही. आणि ते अंतर्यामी आहेत म्हणून आत असलेला प्रगट होतो. आणि हा जो आहे ह्या प्रगट होणं हे कळतं, म्हणून म्हटलं दिवा लावलाय त्याने दिसतं, पण कळणं आत आहे ते आत कळणारं चित्तत्व जे आहे त्याला कळतं. आणि ही आपण साधना प्रयत्न केला की मिळतच मिळतं. आणि हे त्याला ईश्वर योजनेची मदत मिळते. ईश्वराचे सद्गुरूंचे आशीर्वाद हे सगळं होण्यासाठी नक्की असतात. प्रयत्न आपण करायचे, यश देणारे ते आहेत आणि ते देतात. प्रयत्न मात्र आपले प्रामाणिकपणाने हवे. कशासाठी हे नाही तर हे करायचंय आणि हे केलं तर येतो. आणखीन एक विचार असा आहे, मानव म्हणून विचार करणार आहे माणूस, विचार करतो. बाकीचे प्राणी विचार करत नाहीत, माणूस विचार करतो. आणि आपण कोणालाही म्हणतो थोडासा विचार कर ग म्हणजे तुला कळेल. विचार करणार आहे. दुसरं म्हणजे विकसनशील होणार आहे. तुम्ही बघा अॅमिबापासून विडवत गेलेला त्याच्यानंतर माणूस विकसनशील झालाय, बुद्धीनं विचार करायला लागलाय. दुसरं कुतूहल असणार आहे. काय असावंय, वरून पण काळी का पडलं, न्यूटन, सगळे शास्त्रज्ञ जे आहेत त्यांचं हे सुद्धा काय कुतूहल. आणि हे माणसालाच असतं ना फक्त कुतूहल, आणि हे कुतूहल आहे. दुसरी म्हणजे कृतज्ञता, ही माणसापाशीच आहे फक्त. प्राणी मात्रामध्ये पशी सुद्धा आहे बरं का, कुत्रा आहे गाय यांच्याही पशी आहे कृतज्ञता, नाही असं नाही. पण व्यक्त होणारी कृतज्ञता ही जी आहे, म्हणून माणसाचा एक वेगळा रंग अशा तऱ्हेनं की मानव म्हणून बघताना आपण हे पाहिलं बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध, त्याच्यात आणखीन ही गुणवत्ता माणसापाशी आहे. म्हणून उत्क्रांती माणसाची झाली आहे, पण माणसाची आपली स्वतःची उत्क्रांती विकास केलाच, त्यामुळे त्याला कळलं की मोक्ष ही खरी उत्क्रांती. पुन्हा आपण मोक्ष ही खरी जीवनाचं काय असेल तर माणसाला स्वतःचा विकास करता यायला हवं. हे गाणं एक शिवथरगळीशी संबंधित, ते 1 मिनिटात सांगते आणि जाते. आपलं जीवनाचं उद्दिष्ट मुक्ती मिळवणं हे आहे, मोक्ष मिळवणं आहे, सद्गुरूंची प्राप्ती हे जे आहे ते गाणं थोडं 1 मिनिटात होईल, 1 मिनिटापेक्षाही नाही. हम जैसे चलते हैं तुम भी चलो ना, हम जैसे रहते हैं तुम भी रहो ना, नदी ये कहती है मैं सागर के पास जाती हूँ, सागर के पास जाते जाते सागर ही बन जाती हूँ, नदी ये कहती है तुम भी बहो ना, हम जैसे बहते हैं तुम भी बहो ना, पत्थर की एक मूरत देखो पहले तो एक पत्थर थी, कष्टों को सहते सहते घावों को सहते सहते मूरत बन गई है, मूरत ये कहती है तुम भी सहो ना, हम जैसे सहते हैं तुम भी सहो ना, हम जैसे चलते हैं तुम भी चलो ना, हम जैसे रहते हैं तुम. नदी निघाली तिला समुद्राला जाऊन मिळायचंय आणि समुद्राला मिळाली ती नामशेष राहत नाही वेगळं, तोपर्यंत आहे सरिता प्रवाह जे काय आहे ते. तिथे गेली की त्याच्याशी एकरूप, तसं देव शोधावया गेलो तो देवची होऊन ठेलो, मी परमेश्वराशी एकरूप झाले की माझं अस्तित्व राहणारच नाही. कारण त्या पाण्याचा थेंब पाण्यात गेला की पाणी रूप
सूर्याचा किरण, सूर्याचा कवडसा सूर्य गेला की सूर्यरूप, तशी मी सुद्धा जर गेले, हा घट फुटला तरी तो मातीत जाशील, म्हणून मातीच असशी मातीचं मिळशील. आणि त्या परब्रह्माशी जाऊन मिळणं हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट असायला हवं. आणि तीच खरी मुक्ती आहे. आणि त्या मुक्तीचा मार्ग आपण चालण्यासाठी हे जे पाहिले मानवाचे 4 प्रकार, त्यातनं मोक्ष आणि मुक्ती, त्या मुक्तीच्या वाटचालीसाठी आपण हे सगळं प्रयत्न म्हणा किंवा काय करायचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान त्याच्यात माणसांचे प्रकार आणि 4 पुरुषार्थ अतिशय नेमक्या भाषेत तुम्ही समजावून सांगितले. अजून 10 मिनिटं आपल्याकडे आहेत. कोणाला काही झालेल्या अभ्यासाविषयी काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावं. प्रश्न विचारून झाल्यानंतर स्वतःचा माईक बंद करावा, म्हणजे आपल्याला आचार्यांचं उत्तर व्यवस्थित ऐकता येईल. नमस्कार शैलाताई. नमस्कार. हॅलो. प्रश्न विचारण्यासारखं काही नाहीये, फक्त थोडस याच्यातनं शेअर करावं असं वाटतंय म्हणून बोलतेय. तुम्ही जो लहानपणी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आई म्हणत होती आणि ऐकत होतात असं उल्लेख केला, तर मी सुद्धा 6वी 7वी पासून मी सुद्धा व्यंकटेश स्तोत्र आणि तुलसी महात्म्य वाचत होते. मुखोद्गत आहे ते. तुलसी मात्र विसरलं, खरं व्यंकटेश मुखोद्गत. तर ते तुम्ही जे सांगितलं ना, त्याचा अर्थ त्यावेळा काहीच कळत नव्हता. समर्थाची हे घरचे श्वान त्याचे सर्वही देते मान वगैरे हे जे आहे, किंवा आणि त्याच्यातली काही काही श्लोक आहेत ते कळत नव्हते. परंतु जसा हा अभ्यास होत गेला तसं तसं त्याच्यातलं काय म्हणावं, त्याच्यातले अर्थ उमगत गेला. तर हेच मला एवढं शेअर करायचं होतं तुमच्याशी. धन्यवाद. ते होतं ना, लहानपणी ऐकलेल्या गोष्टी तेव्हा कळत नाहीत, पण नंतर कळतात. हो ना. उलगडून खरंय. ते सांगितलं मग मला आठवण झाली म्हणून म्हणलं ते शेअर करावं. आणि खूप आजचं चिंतन छान झालं. खूप असं संतांचे आणि ह्याच्या तुमच्या रामदास स्वामींच्या ओव्या किंवा संतांचे भंगातनं तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मस्त. मला आवडलं. धन्यवाद. येस. पुढील कोणाचा काही प्रश्न नसेल तर एक सूचना देतो की परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा आपला दुसऱ्यांदा अभ्यास चालू आहे. बहुतांशी साधक हे रिपीट आहेत, काही नवीन आहेत. ज्या नवीन साधकांकडे परमार्थ विज्ञान हा ग्रंथ नाहीये आणि ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला तर त्यांना पोस्टाने हा ग्रंथ पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. आपल्या या वर्गासाठी म्हणून मुद्दाम हे ग्रंथ आणून ठेवलेले आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा. आपले 3 प्रकरण अभ्यासून पूर्ण झालेले आहेत. एकाड एक रविवार असं आपल्या अभ्यासाचं स्वरूप आहे. पुढच्या सत्राच्या वेळी आपण या ग्रंथातील 4थं प्रकरण अभ्यासणार आहोत, प्रपंच व परमार्थ. आणि हे प्रकरण आपल्याला सांगण्यासाठी आदरणीय जयश्रीताई सांगवीकर आपल्याला उपलब्ध असणार आहे. पुढचे प्रकरण त्या आपल्याला शिकवणार आहेत. कोणाला काही प्रश्न आहे का? सुरेख सांगितलं की खरंच प्रश्न नाही राहिले काही.
खूप सोपं करून छान सांगितलं ताई. हरकत नाही. आपला व्हॉट्सअप समूह पुढील काही कालावधीसाठी सगळ्यांसाठी खुला असणार आहे. नंतरही काही प्रश्न सुचले तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता आणि त्या प्रश्नांची नोंद घेऊन त्याला स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल. आज आपण इथे थांबूया. संगीत प्रार्थना घेतो. काय लिंक बंद व्हायचं कळतच नाही मला काय. तू बरंच काय काय केलंस की संगीत बहुतेक लेफ्ट झाला वाटतं. आवाज येत नाहीये. संदीप बहुतेक नाहीये. बरं, प्रार्थना घेऊया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैठवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.